नमस्कार. पहिल्या भागाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे आम्ही आज आपल्यासाठी दुसरा भाग घेऊन आलेलो आहोत. जर आपण पहिला भाग मिस केला असेल तर कृपया तो पहिला भाग पाहूनच मग दुसऱ्या भागाला सुरुवात करा. तर हा आहे अध्यात्म काळाची गरज या पॉडकास्टचा दुसरा भाग. पॉडकास्टचा दुसरा भाग पाहण्यापूर्वी आपण पाहूया पहिल्या भागाचे पूर्वसूत्र म्हणजेच रिकॅप आणि मग आपण एपिसोडला सुरू करूया. तुम्ही भक्ती कशाला म्हणता? तर या प्रकाश लहरींपेक्षाही वेगवान पळणारं कोण असतं? जीवनामध्ये जे प्रसंग आहेत ते फक्त 3च प्रकार येतात. तर तो अहंकार आपल्यामध्ये आला नाही पाहिजे तर अध्यात्माची आवश्यक. की भक्ती करायची म्हणजे काहीतरी अंधश्रद्धाळू बनायचं, बिलकुल नाही. भक्ती करणं म्हणजेच आपल्या मनाचं संवर्धन करणं. का भक्ती करावी? तर मुक्ती मिळण्यासाठी. ही मुक्ती म्हणजे नक्की काय आणि खरोखर ती गरजेची आहे का? आपल्या माणसांमध्ये सुद्धा 4 प्रकारचे नर राहत असतात. ही जी दानव जी आहे ना ती वृत्ती आहे, आज सुद्धा समाजामध्ये ती दिसते आपल्याला. म्हणजे आज सुद्धा राक्षस संपलेले नाही आहेत. विज्ञानाची गरज आहे. मी विज्ञानाच्या विरुद्ध आहेत का? तर बिलकुल नाही. तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, तुमचं मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. तुम्ही आधी ईश्वर म्हणजे काय, व्याख्या काय करता तुम्ही? आपण फक्त एक आपली पृथ्वी समजत असतो. असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. सुखाचे 2 प्रकार, एक शाश्वत सुख आणि दुसरं अशाश्वत सुख. त्यामुळे नास्तिक माझा नाही आहे असं नाही, त्याला घडवणं माझंच काम आहे. त्यासाठी मी नेहमी सांगतो लोकांना की स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. आम्ही जातपात मानत नाही. तर दुसऱ्यांच्या उपयोगी पडलो ती सुद्धा भक्तीच आहे. जे लक्षात ठेवलं जातं तो उपकार आणि जे विसरलं जातं तो परोपकार. आता माझा पर्सनल फेवरेट क्वेश्चन, कारण का मला ही खूप एक द्विधा मनस्थिती बोलतो ना आपण, की नक्की काय कशा बघावं आपलं ह्या गोष्टीकडे. की आपण म्हणतो कधी कधी आपलं कर्म हे आपलं जीवनाची दिशा ठरवत असतं. तर मी जे काय चांगलं वाईट केलं आहे त्याप्रमाणे माझं जीवन ठरणार आहे. पण काही अंशी आपण हे पण म्हणतो की हे विधिलिखित आहे. मग यातलं नक्की आपलं आयुष्य कसं चाललं आहे, विधिलिखितावर की माझ्या कर्मसिद्धांतावर? आपण गफलत करता प्रश्न विचारताना. कारण कर्म जे आहे कर्मामुळेच विधिलिखित बनतं. विधी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाची ती यंत्रणा आहे असं मानलं जातं अध्यात्मशास्त्रामध्ये. की त्याचा चित्रगुप्त आहे, त्यानंतर तो सगळ्या नोट डाऊन करून ठेवतो. वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं तर जी काय कर्म होत असतात त्याची जी स्पंदन आहेत ती ह्या वातावरणामध्ये राहतात. हे वैज्ञानिक पद्धतीने सांगितलं मी. आध्यात्मिक पद्धतीने सांगितलं तर जी तुम्ही कृती करत असता त्या कृतीची ॲक्शन रिॲक्शन जी असते ती या निसर्गामध्ये राहत असते. ती चित्रगुप्त साठवून ठेवतो, त्याचा रेकॉर्ड करून ठेवतो आणि ते जो संचय होतो, त्या कर्माचा जो संचय होतो, आपण कर्म करताना पण त्याचा ताबडतोब काही रिझल्ट मिळतो. काही कर्म असं असतं की ताबडतोब तिथल्या तिथे अनुभव घ्यायचा असतो, येतोच त्याचा अनुभव. काही कर्म असं असतं की आता थोडं त्यातलं भोगायचं असतं किंवा मिळत असतं आणि उरलेलं डिपॉझिट होत असतं, ते संचित असतं. संचय करणे आपण पण आपल्या भारतामध्ये साधू संतांमुळे हे संस्कार आहेत की आपल्याला संचय करण्याची सवय लागलेली आहे. विदेशामध्ये नाही, सोमवार ते शुक्रवार जमा करायचं आणि शनिवार रविवार उडवायचं आणि मस्तपैकी परत सोमवारी परत खाली हातानं मोकळं व्हायचं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही खूप मदत केली. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाला आमच्या गाड्या 25 गाड्या दिल्या होत्या विनामूल्य वापरायला. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 ते 2.5 कोटी गव्हर्नमेंटला फंड दिला आणि 100-150 टन धान्य वाटलं आम्ही. त्यानंतर बरेच गोष्टी समाजासाठी ज्या करणं शक्य आहे ते केल्या. आम्ही स्वतः दररोज ऑनलाईनमध्ये येऊन लोकांचं जे मनोधैर्य खचलं होतं ते सांभाळण्याचं काम केलं. आमची दररोज आध्यात्मिक शाळा चालते आणि त्या आध्यात्मिक शाळेमध्ये वयोवृद्धांपासून अगदी तरुणांपर्यंत आमच्याशी जोडलेले असतात आणि त्याच्यातून कसं जगावं, स्थल काल परिस्थितीप्रमाणे कसं जगावं आणि कसं आलेल्या प्रसंगाला सामोरं जावं ते सांगत होतो आम्ही. त्याच्यामध्ये कोरोना जो आहे तो कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी बाहेर जास्त फिरू नये आणि आपली प्राणशक्ती वाढवा. म्हणजे काय करा, प्राणायाम करा. कोरोना अटॅक कुठे करतोय? आपल्या फुफ्फुसांवर करतोय आणि फुफ्फुसांमध्ये एकदा का बाष्प पकडलं की ते ऑक्सिजन घ्यायचं बंद होईल आणि कार्बन डायऑक्साईड वाढेल आणि माणूस जाईल. म्हणून तुमची फुफ्फुसं जी आहेत ती फुफ्फुसं मजबूत राहण्यासाठी प्राणायाम करा म्हणून सांगत होतो लोकांना मी. आणि ते करत होते आणि त्यांची विल पॉवर वाढवणं गरजेचं होतं. कारण भीतीने जास्त लोक गेले कोरोनामध्ये. तर ती भीती त्यांच्या मनातली काढून टाकलं पाहिजे. मृत्यू हा कधीतरी येणारच आहे, जायचंच आहे कधी, कशाला मृत्यूला घाबरायचं. त्याच्यामुळे तर अशा प्रकारे कार्य करत होतं. तर हे जे कर्म असतं हे कर्म आपण
करत असताना त्यातला संचय होतो हं. आणि तो संचय विधिलिखित घेऊन आपण येत असतो. हं. आता तुमचा प्रश्न आहे की विधिलिखितानं जर घडणारच आहे असंच आहे ना, काय हां, प्रश्न आहे तुमचा? विधिलिखित कर्माने आपलं जीवन चाललंय की विधिलिखिताप्रमाणे? हां, तर विधिलिखिताप्रमाणेच घडत असतं, हे सगळं चालत असतं. परंतु ते विधिलिखित जे आहे त्या विधिलिखितामध्ये तुम्हाला अशा काही संधी दिलेल्या असतात, काही मोकळ्या जागा असतात. हां. त्या मोकळ्या जागाच्या संधीचं सोनं करायचं असतं. म्हणजे अशा काही जागा असतात, त्या जागा तुम्ही भरा ना चांगलं कर्म चांगलं करून. कर्म. मग चांगलं कर्म करून जर भरलात तर तुम्हाला जो त्रास होत असतो तो कमी होतो. तुम्ही चांगल्या पद्धतीचं कर्म केलं, तुमच्यामध्ये सात्विकता वाढवली, तर तुम्हाला तो प्रसंग झेलण्याचं सामर्थ्य येतं. प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी जे धैर्य लागतं आपल्यामध्ये, त्याला विल पॉवर आपण हां. म्हणतो. ती विल पॉवर जी आहे ती विल पॉवर ह्या चांगल्या कर्मामुळे वाढते. म्हणून कर्म जे आहे ते कर्म आपण केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने. मी पुण्याची व्याख्या करतो की ज्या कृतीनं इतरांना आनंद होतो त्या गोष्टीला पुण्य म्हणायचं, असं माझी व्याख्या आहे. पुण्याची. आणि ज्या कृतीनं दुसऱ्याला त्रास होतो, दुःख होतं, ती गोष्ट म्हणजे पाप. छान. तर तुम्ही दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जगा ना. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी ज्यावेळी जगत असतात त्यावेळी तुम्हाला मिळणारच आहे. ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना आत्महत्या करायला लावली, हं. त्यांच्या शुद्धीपत्रासाठी आत्महत्या करावी लागली त्यांना, त्या ज्ञानेश्वर महाराजांना एवढ्याशा चिमुरड्या वयात सुद्धा इतक्या यमयातना जणू काही भोगावं लागला. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्याला हे शिकवलं आहे आणि म्हणून ते म्हणाले, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. म्हणजे सगळ्या विश्वातल्या लोकांना सुख, आनंद, समाधान प्राप्त होऊ दे. तेव्हा अशा प्रकारे सात्विक तुम्ही कृती करायला सुरुवात करा ना. कोणाचं वाईट चिंतू नका ना. दुसऱ्याला आनंद कसा मिळेल ह्याचा प्रयत्न करा ना. म्हणजे आपण मागच्या जन्माच्या कर्मानुसार काही जे भोगत असतो त्याची तीव्रता पण कमी होते. कारण आपला गुन्हा कसा आहे त्याच्यावर शिक्षा असते ना. आज पण कोर्टामध्ये बघा शिक्षा मिळते. एखादा माणूस आहे, तो त्याने चोरी केली, काहीतरी चोरी केले, तर त्याला कदाचित दंड करून सोडून दिला जातो. एखादा असतो तो चोरी करताना एखाद्याचा खून केला आहे, तर त्याला कदाचित जन्मठेप होते. आणि तिसरा प्रकार आहे की त्याने चोरी करताना खून केला आहे, पण तो खून करत असताना इतका अमानवी केला आहे, अमानुषपणे केला आहे, त्याला फाशी होते. तशा प्रकारे आपल्या हातून जे कर्म घडलेलं असतं ते कोणत्या प्रकारचं घडलेलं आहे आणि त्याच्यातून किती दोष निर्माण झालेला आहे त्याच्यावर आपल्याला सुखदुःख अवलंबून असतं. म्हणून आता ते घेऊन आलो आहेच घाटोडा, ते तर भोगावं लागणारच आहे. मग ते भोगत असताना तुम्ही हे करा ना, त्याच्यामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न करा ना, किंवा ते कर्म जे आहे त्या कर्माला सामोरं जाण्यासाठी सक्षम बना ना. दुःखामध्ये सुद्धा सक्षमतेने जर सामोरं गेलं तर तेच एवढं मोठं दुःख जे असतं, जे पर्वत एवढं करत असतो, ते राई एवढं छोटं होऊन जाऊ शकतं. आणि ती विल पॉवर अध्यात्मशास्त्र देतं. आता अध्यात्मात आपल्याला पुढे जायचं आहे, तर गुरूंची आवश्यकता आहे. मग अशा वेळी गुरु आपल्या नशिबात असतं, आपल्याला योग्य वेळ येईल, योगायोग येईल तेव्हा भेटतात, की आपल्याला काहीतरी एफर्ट्स घेऊन ते शोधावे लागतात? आपल्याला काही एफर्ट्स घेऊनच शोधावे लागतील ना, ते येणार नाहीत, ते भेटणार नाहीत. जसं आपल्याला MBBS व्हायचं असेल तर चांगलं कॉलेज शोधावं लागतं ना, तशा प्रकारे गुरु शोधावे लागतात. आणि जीवनामध्ये प्रत्येकाला गुरु असं तर मिळतच असतात. आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी शिकत असतो. ते काय शिकतो? लौकिक शिकतो. आपल्याला मनशांती मिळायला पाहिजे असेल, चिरंजीव सुख मिळायला पाहिजे असेल, शाश्वत सुख मिळायला पाहिजे असेल, तर सद्गुरू पाहिजेत. कारण सद्गुरूंचं लक्षण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ज्यांना आत्मप्रचिती, ज्यांना शास्त्रप्रचिती आणि ज्यांना गुरुप्रचिती आहे, असा त्रिवेणी संगम ज्याच्याकडे आहे तो सद्गुरू. म्हणजे जो शाश्वत सुख ज्याला प्राप्त झालेला आहे तोच तुम्हाला शाश्वत सुख देऊ शकतो. म्हणजे अजून सोप्या भाषेत सांगतो मी की जो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला आहे तोच तुम्हाला या सुखदुःखाच्या दलदलीतून बाहेर काढणार आणि तुम्हाला आनंद देणार. आणि म्हणून अशा गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा निवृत्तीनाथांना शरण गेले ना. असं नामदेव महाराज विठ्ठलाला खेळवायचे. विठ्ठल म्हणे त्यांचा घाम पुसण्यासाठी यायचा. विठ्ठल नामदेवांबरोबर जेवले तरीसुद्धा विसोबा शास्त्रींना त्यांना शरण जावं लागलं. त्याचं अध्यात्माचं शास्त्रोक्त पद्धतीचं ज्ञान सद्गुरूंशिवाय मिळू शकत नाही. अध्यात्मात पूर्वी संन्यास
हे एक अध्यात्म म्हणण्यापेक्षा आपल्या संस्कृतीमध्ये संन्यास हा एक प्रकार होता. पण आपण संन्यासाकडे कसं बघता, की सगळं सोडून बाजूला होणं, की त्या तत्वाशी एकरूप होणं? आमच्या वैदिक सनातन धर्मामध्ये असं सांगितलं की 0 वयापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्ही ब्रह्मचारी आश्रम करा. याचं कारण असं आहे की तुमचं शरीर तुम्हाला कमवलं पाहिजे, जे बराच काळ टिकणार आहे, आणि त्यामुळे ते कमवलं पाहिजे. म्हणून तुम्ही ब्रह्मचर्य पाळा, विद्याध्ययन करा. लौकिक जीवनामध्ये जगायचं झालं तर विद्याध्ययन करणं आवश्यक आहे, तर ते करा. याच्यासाठी तो वेळ दिलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्या वीर्याचं जतन करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला पुढची नवीन पिढी निर्माण करायची आहे. आणि ती नवीन पिढी निर्माण करायची तर तुमचं जे वीर्य आहे ते शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे. आणि त्यामुळे व्यभिचार किंवा आणखीन काही अशा ज्या गोष्टी आपल्या मनाला बरबटवून टाकतील किंवा अशुद्ध करतील, अशा गोष्टी होऊ नयेत. म्हणून सात्विक राहावं, कारण ह्याचा परिणाम होत असतो. म्हणून तर गर्भसंस्कार आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की गर्भावर परिणाम होत असतो. आणि त्याचं उदाहरण आपण अभिमन्यू म्हणून ऐकलं असेल कधीतरी. तर अभिमन्यू आईच्या पोटामध्ये ऐकत होता की शुकमुनी हे पोपटाच्या स्वरूपामध्ये पोटामध्ये होते वेदव्यासांच्या पत्नीच्या. तर पोटामध्ये संस्कार होतात. त्यामुळे हे जे आपलं बालमन असतं, या बालमनामध्ये आपल्याकडून अनेक प्रकारच्या चुका होण्याची शक्यता असते. म्हणून आपले जे हे ऋषीमुनी म्हणजे थोर शास्त्रज्ञ होते मानवी जीवनाचे, तर त्यांनी ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी सांगितलं हे ब्रह्मचर्य. तू ब्रह्मचर्यात राहिला पाहिजे आणि 25 वर्षामध्ये तुझं शरीर मजबूत कर, कारण वेगळ्या प्रकारच्या रोगराईंना तुला सामोरं जायचं आहे. तर शरीर कमव, बलदंड ठेव, वीर्याचं तुझ्या जतन कर, मन पवित्र ठेव आणि लौकिक विद्याभ्यास शिक. आणि आता वयाच्या 26 वर्षानंतर तुला ग्रस्थाश्रमात जायचं आहे. तर ग्रस्थाश्रमामध्ये तुझ्यावर जबाबदारी येतील. तुला एक प्रौढ म्हणून समोर यायचं आहे आणि तुझी, तुझ्या पत्नीची आणि तुझ्या नातेवाईकांची जबाबदारी घ्यायची. आणि तुला एक नवीन उत्पत्ती करायची आहे की या निसर्गामध्ये एक नवीन देण देऊन ठेवायचे आहे. तुझ्यासारखा दुसरा माणूस तुला तयार करायचा आहे. यासाठी ग्रस्थाश्रम सांगितलेलं आहे. मग ग्रस्थाश्रमाची तत्त्व सांगितले, 5 यज्ञ सांगितलेले आहेत की ग्रस्तीनं कसं वागलं पाहिजे, की स्वतःला जगवत असताना अन्य लोकांना पण जगवायचं, हा सुद्धा त्यांचा एक यज्ञच आहे. अनेकांना मदत करायची आहे. आणि अशा प्रकारे 50 वर्षापर्यंत तू त्या आयुष्य घालायचं. 91व्या वर्षी तुला वानप्रस्थ व्हायचं आहे. कारण आपले ही जी दश इंद्रिय आहेत, या दश इंद्रियांना जी सुख सारखं पिण्याची जी सवय झालेली आहे, या सुख सारखं त्याला आवश्यक वाटत असतं, त्याच्यातून थोडं आता त्याला काय करायचं, संन्यासी बनवायचं आहे. म्हणून वानप्रस्थी हो. आणि काय कर की तीर्थाटन करायला जा किंवा बाहेर जा, घरापासून बाहेर थोडं मुलांच्या नातेवाईकांच्या मायेतून बाहेर ये. अच्छा. आणि इतरांसाठी जगायला सुरुवात कर. ग्रस्थाश्रमामध्ये तुझ्या लोकांसाठी तू जगलास, वानप्रस्थामध्ये तू आता इतरांसाठी जगायला शिकलं पाहिजे. मी माझ्या लोकांना सांगत असतो की आधुनिक वानप्रस्थ कसा असावा, आजच्या काळातला वानप्रस्थ कसा असला पाहिजे. तर आधुनिक वानप्रस्थ असा असला पाहिजे की आता तुम्ही वयाच्या 50 वर्षापर्यंत 25 ते 50 वयोगटामध्ये तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्यांसाठी जगला. म्हणजे बायकोसाठी जगला, मुलांसाठी जगलात, नातेवाईकांसाठी जगलात. आता 51व्या वर्षानंतर तुम्ही वानप्रस्थी झाले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला घरदार सोडण्याची गरज नाही, पायी तीर्थाटन करायला जाण्याची गरज नाही. तुमचं घरदार सांभाळत असताना आता समाजासाठी वेळ काढा आणि तुमच्याकडून काही सामाजिक कार्य होऊ द्या. आणि ती कार्य करत असताना तुम्ही परोपकारी वृत्तीनं करा. मी मेहरबानी करत नाही आहे, तर माझं ते काम आहे. अशा पद्धतीने समाजाला वेगळ्या प्रकारचं साह्यभूत तुमचं कर्म ठरेल, अशा प्रकारे करा. तो वानप्रस्थ मी सांगितलेलं आहे. आणि वानप्रस्थी झालं की काय होतं की मान अपमान सहन करण्याची तयारी असावी लागते. जेव्हा तुम्ही लोकांमध्ये वावरता त्यावेळी ह्या गोष्टी, टीका टिप्पणी, मान अपमान, सुख दुःख ह्याच्यावर मात करून ते करावं लागतं, तरच ते होणार. तर अशा प्रकारे वानप्रस्थी व्हा की जेणेकरून आपली जी दश इंद्रिय आहे यांना की जे सुखलोलुप झालो आहे आपण, त्यांना थोडंसं त्याच्यातून बाहेर काढा, तर तुम्ही संन्यास घेऊ शकता. संन्यास घ्यायचं म्हणजे काय की निसंग व्हायचं, की ह्या सगळे जे विषय सुख आहेत
10 प्रकारचे विषय सुख, म्हणजे 5 प्रकारचे विषय सुख, आपली 5 इंद्रिय जे आहेत हां. त्या 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत विषय सुखाचे. दशेंद्रियांचे 10 विषय आहेत ह्याचे आनंदाचे. तर त्यांच्यापासून तुम्ही काय करता, निसंग म्हणजे संग सोडून दे आणि आता स्वतःसाठी जगायला सुरुवात कर, की या चराचरामध्ये मी कसा आहे, मी चैतन्य स्वरूपात कसा आहे, कणाकणामध्ये कसा आहे, अणुरेणूमध्ये मी कसा आहे, त्या कुत्र्यामध्ये मी कसा आहे. नामदेव महाराजांकडे ज्या वेळेला कुत्रा आला, नामदेव महाराज जेवत होते, पत्नी त्यांना भाकरी वाढत होती, थाळ्यामध्ये भाकरी होती, तुपाची वाटी शेजारी होते, त्याच्यामध्ये नामदेव महाराज ते तुपामध्ये बुडवून खात होते. इतक्यात एक बाहेरून कुत्रा आला आणि त्याने ती भाकरी पटकन उचलली पुढ्यातली थाळ्यातली आणि पळाले. पळाल्याबरोबर नामदेव महाराज पण उठले आणि त्यांची पत्नी पण उठली. पत्नीनं त्या चुलीला घातलेलं जे लाकूड होतं, पेटलेलं लाकूड हातामध्ये घेतलं आणि नामदेव महाराजांनी ती तुपाची वाटी घेतली आणि दोघंही पळायला लागले एकाच कुत्र्याच्या पाठीमागे. ती म्हणे, थांब मेल्या, तुला असं फटके देते, माझ्या नवऱ्याच्या फोड्यातील भाकरी पळवतो का? आणि नामदेव महाराज म्हणत होते, अरे थांब थांब थांब, कोरडी खाऊ नको बाबा, अरे तुझ्या घशाला त्रास होईल, थांब, दोन्ही सोडून देतो. हा दोघांमधला जो भेद आहे ना, हा अध्यात्माने येतो. तर त्याला पण आनंद मिळाला पाहिजे अशी वृत्ती होणं म्हणजे संन्यासी होणं. संन्यास म्हणजे काय, भगवे वस्त्र परिधान केले म्हणजे संन्यास होता येत नाही. बरेच भगवेधारी जे आहेत ते बऱ्याच काही गोष्टी करतात. असं संन्यासाचा अर्थच असा आहे की निसंग व्हा, तुम्ही ह्याच्यामध्ये कशातच पडू नका आणि स्वतःला इतरांमध्ये शोधायला शिका. याला खऱ्या अर्थाने संन्यास म्हणतात. आणि तो ज्यावेळी आपल्याला त्याचा शोध लागेल, अरे चराचरामध्ये मीच आहे. वेदांनी तेच सांगितलं, तत्वमसी, ते तत्व तूच आहेस. तुकोबारांनी सांगितलं तेच, तुझं आहे, तुझं पाशी परी वेडा जागा चोखलाशी. मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं की देव आहे हृदयात, नको जाणे रावळात, साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्म्याला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझं निर्देव देईल काय. त्या अभंगात पुढे ते म्हणतात, अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्याच हृदय भवने आत्माराम. तुझ्यामध्येच देव आहे, तूच देव आहेस. तुला देव शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. दृष्टी बदल. तू चर्मचक्षुनी पाहतोयस, ते चर्मचक्षुने न पाहता ज्ञानचक्षुनी पहा, म्हणजे तुला कळेल की अरे या चैतन्यामध्ये दुसरीकडे कोणच, म्हणजे दुसरं कोणी नाही आहे, मीच आहे, फक्त वेगळी रूपं घेऊन आलेलं आहे. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी तो आमच्या वैदिक सनातनमध्ये संन्यास सांगितलेला आहे. आज ते शक्य नाही आहे, पण मनानं संन्यासी व्हा. जर मनानं तुम्ही संन्यासी झालं तर कठीण नाही आहे स्वरूपाची ओळख होणं, आणि जे शाश्वत सुख परमानंद ज्याला म्हणतात तो मिळणं कठीण नाही आहे. आपण आत्मज्ञानी म्हणालात, गुरु आत्मज्ञानी असले पाहिजे. तर आत्मज्ञान म्हणजे नक्की काय, आणि आत्मज्ञानी आहेत आपण ज्यांना गुरु म्हणून बघतोय, त्यांना आत्मज्ञान झालं आहे हे कसं ओळखायचं? त्याचं परिमाण जे आहे ते मी सांगण्यापेक्षा समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये त्याच्यावर एकदम सोपं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलेलं आहे आणि गीतेमध्ये पण सांगितलं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाप्रमाणे सांगतो, म्हणजे पटकन लोकांना कळेल. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की ज्याच्या नावात सामर्थ्य आहे, ज्याचं नाव भगवंतासारखं घेतलं, किती जरी व्यक्ती असली तरीसुद्धा ते नाव आपल्याला तारतं. नामामध्ये ताकद आहे. ज्याच्या नावात सामर्थ्य आहे, ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्या वास्तव्यात सामर्थ्य आहे, जो निर्भय आहे, जो निरीच्छ आहे, अशी जी व्यक्ती आहे, ज्याच्या दृष्टीत सामर्थ्य आहे, अशी जी व्यक्ती ती आत्मज्ञानी आहे असं समजायचं. आणि मग त्यांना गुरुप्रचिती असते. म्हणजे गुरु ज्या शक्ती, गुरु ही शक्ती आहे, गुरु दुसरे कोण नाही. तर गुरु लौकिक मी म्हणून दाखवतो आपल्याला. गुरुर ब्रह्मा म्हटलेलं आहे, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा. हे गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शिव आहे. नवे नवे प्रत्यक्ष साक्षात परब्रह्मच गुरु आहे, अशी त्या गुरुंना उपमा दिलेली आहे. कारण या चराचरामध्ये जे चैतन्य आहे ते मीच चैतन्य आहे, म्हणजे मीच परब्रह्म आहे, हे त्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलं आहे, जगलं आहे. असे ज्यावेळेस सद्गुरू आपल्या पाठीमागे राहतात त्या ते कायम आपल्याबरोबर असतातच. त्यामुळे त्यांची कृपा असते. गुरुकृपा असणं आवश्यक असतं. अशा व्यक्तीच्या पाठीमागे ती असतेच असते. आणि म्हणून त्याच्या बोलण्याला, त्याच्या चालण्याला, त्याच्या वागण्याला, त्याच्या जगण्याला सगळ्यालाच एक वेगळी ताकद येते. त्यांच्या मनात जे येतं ना, त्यांच्या मनात ज्या
भावना येतात, सहज भावना येतात, सहज होऊन जातात. हे आत्मज्ञानी सत्पुरुषाचं लक्षण आहे. कारण त्याच्या मनामध्ये येणाऱ्या कुठल्याही गोष्टी व्यक्तिगत कधीच नसतात, त्या समाजासाठीच असतात. ती समाजाची गरज असते म्हणून होत असतात. याचं काही उदाहरण आपल्याकडे म्हणजे आपल्या काही मनात आलं समाजासाठी आणि ते अचानक असं पूर्ण झालं असं? मी माझ्यावरून सांगून माझी प्रतिष्ठा वाढवण्यासारखं होईल. पण ज्ञानेश्वर महाराज घ्या, या जगद्गुरू तुकोबाराय घ्या, नामदेव महाराज घ्या, एकनाथ महाराज घ्या, कितीतरी असे सत्पुरुष आहेत की त्यांनी त्यांच्या मनामध्ये जे आलं त्याप्रमाणे समाजाचं अनेक कोट कल्याण केलं. असं होतं ते असं. आता आपण विज्ञान अनुभवतोय, पण आपण अध्यात्म अनुभवतोय, पण विज्ञान आपण जगतोय. दर दिवशी आपण विज्ञान पाहतोय की प्रूव्ह झालं आहे, आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीज वापरतो. मग अशा वेळी खरोखर विज्ञान आपण जगत असताना त्याला अध्यात्माची गरज आहे का? नक्की आहे. विज्ञानामुळे विज्ञान आपण जगत असतो त्यावेळी आपल्यामध्ये अहंकार येण्याची शक्यता असतो. आपण आता लादी घरी वापरतो. पूर्वी आपल्याकडे सारवलं जायचं, ते शेण यायचं, ते शेणावर वाळवी येणारच. तसं विज्ञानाबरोबर अहंकार येणारच आपल्याला. आणि त्यामुळे आपल्याला स्थितप्रज्ञ ठेवण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. म्हणून मी सांगितलं विज्ञानाने केली क्रांती, परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आता रशिया युक्रेन काय प्रकार आहे? विज्ञानाचा पराक्रम आहे. अमेरिका जी आहे ती सारखी सारखी दादागिरी का करते? तोच आहे प्रकार. स्पर्धा लागलेली आहे की मी श्रेष्ठ. प्रत्येकाचा इगो फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सामान्य जनाचा कोणच विचार करत नाही. म्हणून जग आता 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन टेपलेला आहे. हा विज्ञानाचाच आविष्कार आहे. ह्या विज्ञानाचा प्रचंड जो अतिरेक झाला आहे त्याचा परिणाम आहे. म्हणून प्रत्येकजण क्षेपणास्त्र असं करतोय, मी माझ्या घरातूनच नुसतं असं बटन दाबेन समोरच्याला उडवून टाकेल. ही विज्ञानाची प्रगती आहे. परंतु ही प्रगती अखिल मानवजातीच्या किंवा प्राणीमात्रांच्या जीवावर उठले हे समजून घेण्यासाठी त्याला आध्यात्मिक मन पाहिजे, तर ते समजून घेणार. विज्ञानाच्या प्रगतीनं आपण संपूर्ण जगाला आनंदी करू शकलो असतो की. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागतात त्याचा उपयोग करून आपण अनंत ब्रह्मांडाचा धुंडाळा घेऊ शकलो असतो, मन अध्यात्मवादी असतं तर. पण तेच मन अध्यात्मवादी नसल्यामुळे विज्ञानानं विकसित झालेलं मन आज नरसंहार करतंय. आपला भारत देश असा आहे की आपण पण आता जगाच्या दृष्टीने विचार करता 4थ्या रँकमध्ये आलेलो आहोत. पण आपण असं कधीही कुठलंही उदाहरण तुम्हाला दिसणार नाही की भारतानं अतिरेकपणा केला आणि दुसऱ्या देशाला जाणूनबुजून त्रास दिला. आज भारताकडे क्षमता आहे तरीसुद्धा नाही देता येतो का? आध्यात्मिक बैठक आहे भारताला, संस्कृती आहे, संस्कार आहेत भारत देशाच्या प्रत्येक व्यक्तीवर. आणि म्हणून ते काय केलं जातं की जे प्रगती होते पण अहंकार नाही आहे, घमेंड नाही आहे. तीच अनेक देशांकडे तशा प्रकारच्या सुविधा प्राप्त झाल्या, विज्ञानामुळे प्रगती होत चालले आणि तो फक्त धमकवण्याचं काम सुरू करतो. आपण काय करतो, आपलं संरक्षण बघतो. म्हणजे आपल्यावर जर आलातच तुटून पडला तर आम्ही ठीक आहे, आम्ही आमच्या पुरतं संरक्षण करू, पण आम्ही उठून तुम्हाला नेस्तनाबूत नाही करणार. तर परवा पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाकिस्तानला नेस्तनाबूत करणं काही कठीण नव्हतं, पण आम्ही आपला बचावात्मक पवित्रा घेतला. हे आध्यात्मिक बैठकीमुळे झालं आहे, हे लक्षात द्या. आम्ही कुंभमेळ्यामध्ये एक संदेश लावतो, डरेंगे तो मरेंगे. भारताने हे दाखवून दिलं की आम्ही डरणार नाही, घाबरणार नाही. जो आता प्रयागराजचा कुंभमेळा झाला त्याच्यामध्ये माझा एक संदेश होता, संदेश होता, डरेंगे तो मरेंगे. अध्यात्मशास्त्र काय सांगतो, तू घाबरू नकोस, तुझ्यातला स्वाभिमान जो आहे तो जागृत ठेव, अभिमानी राहू नको. स्वाभिमान आणि अभिमान या 2 शब्दामध्ये भरपूर फरक आहे. तर अध्यात्म तुम्हाला स्वाभिमानी जगायला शिकवतं आणि विज्ञान तुम्हाला अभिमानी जगायला शिकवतं. म्हणून अध्यात्माची आवश्यकता. तर आपण जे ऋषीमुनी आहेत प्राचीन, त्यांना आपण बऱ्याचशा ठिकाणी मी वाचण्यामध्ये बघितलं की आद्य संशोधक म्हणून त्यांना तुम्ही संबोधता. त्याच्यामागचं कारण कसं का? बघा ना, आता अनेक शोध जे लावलेले आहेत ते शोध त्यांनीच लावलेले आहेत ना. आता दिवस रात्र असेल, दिवस हा शब्दाची व्याख्या जी ठरवली, कारण पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरते, विज्ञानं सिद्ध केलं. पण हे विज्ञान विकसित होण्यापूर्वी आमचे ऋषीमुनी, त्यावेळची प्राचीन संस्कृती आहे, अमावस्या पौर्णिमा, भरती ओटी,
भरती ओटीवरचा परिणाम तो चंद्राशी संबंधित आहे. हं. हे कुणी सांगितलंय? आमच्या ऋषीमुनींनी सांगितलंय ना. आज सुद्धा ज्योतिषशास्त्र जे आहेत, ज्योतिषशास्त्र अंकगणित आहे, हे ह्यांनीच आमच्या ऋषीमुनींनी शोधून काढलेलं. आज सुद्धा त्या ग्रहमानाप्रमाणे, त्या तिथीप्रमाणे ती गोष्ट घडते. हे प्रूव्ह झालं आहे. फक्त शास्त्रोक्त पद्धतीनं मांडणी करणारा अभ्यासक पाहिजे, तर तो ॲक्युरेट सांगू शकतो. म्हणजे त्या व्यक्तीची व्यक्तिरेखा कशी असेल, ती काय करेल, इथपर्यंत सांगू शकतो. आणि आज ते आपण पाहतो टी व्ही चॅनलच्या माध्यमातून वगैरे. आता चॅनलवर ज्योतिष सांगायला लागलेले आहेत. म्हणजे त्यांनी पण ते आता मान्य केलेलं आहे. आता बघा, आज आपण क्लोन शोधले, क्लोनचा शोध आज लागला आहे. पण हा क्लोन वेदव्यासाने पहिला शोधून काढलेला आहे. या गांधारीनं पोटावर मारून घेतलं की अरे कोणती लवकर बाळंतीण झाली, आता माझा मुलं जे होणार आहेत, तो माझा मुलगा त्याच्यावर छत्रच अमर धरेल. कारण पूर्वीची राजेशाही पद्धत काय होती की त्या घराण्यातला जो मोठा मुलगा असेल तोच सम्राट होणार, बाकीच्यांनी युवराज म्हणून राहायचं. तर आता माझा मुलगा जो आहे त्याला छत्रच अमर धरावं लागेल. तर मी कुठली म्हणजे वाईट आहे फार म्हणून स्वतः रागाच्या आवेशानं तिनं पोटावर मारून घेतलं आणि गर्भपात झाला. तो गर्भपात झाला, तो व्यासानी कुंड तुपाची तयार केली आणि त्याच्यामध्ये तो गर्भ ठेवून दिला. असे ते 100 झाले आणि छोटासा एक भाग राहिला, तो एकात ठेवला, म्हणून 101. म्हणून कौरवाने एक बहीण पण आहे. असे 100 कौरव आणि एक बहीण निर्माण झाले. हा वेदव्यासाने त्यावेळी लावलेला शोध आहे की. किंवा दुसरं सांगायचं झालं तर मारीच नावाचा राक्षस. आज आपण प्लास्टिक सर्जरी करतो, तरीसुद्धा अजून हुबेहूब करता येत नाही आपल्याला. पण मारीच नावाचा राक्षस जो आहे, तो मारीच नावाचा राक्षस रावणाचा मामा होता तो. आणि रावणानं सांगितलं तू जायचं आणि सीतेला असं रूप धारण करायचं की तिला असा भुलभैया वाटलं पाहिजे की जेणेकरून मला सीता पळवण्यासाठी मोका मिळाला पाहिजे. आणि रामाला त्या ह्याच्यातून पर्णकुटीतून बाहेर काढायची तुझी जबाबदारी. म्हणून मारीच नावाचा राक्षस आला, त्याने सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं. सीतादेवी ही लक्ष्मी आहे, ती सुद्धा त्या रूपाभोवती मोहित झाली आणि तिलाही कळलं नाही की हा राक्षस आहे. तिला पण ते वाटलं की सुवर्ण मृगच आहे आणि त्या सुवर्ण मृगाची कंचुकी पाहिजे म्हणून सांगितलं. आणि मग भगवान प्रभू रामचंद्र बाहेर गेले पर्णकुटीतून त्याला शोधण्यासाठी आणि तो डाव साधून मग रावण घेऊन गेला सीतामाईला. म्हणजे त्या काळी काय केलेलं, प्लास्टिक सर्जरी. आज प्लास्टिक सर्जरी केली तर कळते ती. पूर्वीच्या काळी असं म्हणतात की केसालाचे हजारो भाग, केसाची जाडी केवढी आहे त्याच्या हजारो भागामध्ये विभागलं जाईल इतकं सूक्ष्म ऑपरेशन केलं जायचं. आमचे सुश्रुत वगैरे त्यांनी त्या काळी ऑपरेशनं केलेली आहेत. हे सगळे ऋषीमुनीच आहेत ना. तांब्याचा वस्तूंचा शोध, पितळेच्या वस्तूंचा शोध, भुजपत्र, नंतर मग कागद, हे सगळे शोध कुणी लावलेत? ज्या वेळेला आता 1600-1700 सालाच्या दरम्यान दुर्बिणी आल्या, तर त्याच्यापूर्वी दुर्बिणी नव्हत्याच की. मग साध्या नजरेनं बघून सांगितलं ना अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ते त्यावेळी सांगितलेलं आहे. कसं घडणार ते त्यावेळी सांगितलं आहे. वाल्या कोळीनं म्हणजे वाल्मिकी झाल्यानंतर म्हणजे अध्यात्मामध्ये ताकद किती आहे बघा, की तुम्ही हीन, दीन, कुलीन, मलिन कसेही असा, पण तुमच्यावर जर आध्यात्मिक संस्कार झाले तर तुम्ही उच्च पातळीपर्यंत जाऊ शकता. तुमच्यातलं देवत्व जे आहे ते उच्च पातळीपर्यंत जाऊ शकतं. ते म्हणजे वाल्या कोळी. तो असंख्य पापांचा राशी होता, परंतु ज्यावेळी त्याला गुरु भेटले जीवनामध्ये नारद रूपानं, आणि नारदानी ज्यावेळी त्याला सगळ्या गोष्टीचं आकलन करून दिलं, पश्चाताप झाला. पश्चातापानं दग्ध होऊन ज्यावेळी त्यानं उपासना केली, साधना केली, मन पवित्र केलं, तर ते थोर महर्षी झाले वाल्मिकी. आणि वाल्मिकी ऋषींनी भगवान प्रभू रामचंद्र, अयोध्येचा राम जन्माला येण्यापूर्वी रामानं लिहून ठेवलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडली. म्हणजे किती त्रिकाल ज्ञानी होते हे याच्यातूून कळेल. त्यामुळे अशा असंख्य गोष्टी आहेत की ह्या ऋषीमुनींनी सांगितलं. बोलता बोलता आम्हाला 2 गोष्टी आठवल्या, त्या म्हणजे पृथ्वी गोल की फ्लॅट, ह्याच्यावर अजूनसुद्धा वाद आहेत. पण आपल्याकडे बऱ्याचशा पूर्वीच्या ग्रंथांमध्ये पृथ्वी गोल आहे हे सांगितलं गेलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अणुरेणूचं आपण मगाशी म्हणालो. बरोबर. ती डार्विनची थिअरी आत्ता आली कणाद ऋषींचं. कणाद ऋषी जे आहेत त्या कणाद ऋषींनी अणु जे आहेत ना ते सांगितले. आणि हे आत्ता डार्विन थिअरी आत्ता 1800 वगैरे असे आले असावी. त्याच्यामध्ये ॲटम थिअरी सांगितली गेली. बरोबर. त्यामुळे हा एक अनुभव मला सुद्धा आता बोलता बोलता आठवतो. त्यामुळे बरोबर. अध्यात्म आपण म्हणतो की मन, तुम्ही म्हणालात ना, मनाचं सगळं शास्त्र आहे, मनाला ट्रेन करण्यासाठी, मनाचा व्यायाम आहे. पण विज्ञान मानतच नाही आहे मन, पण मानसोपचार हा एक भाग आहे. पण
कुठेतरी त्यांचं एकमत झालं असं आपल्याला दिसतं का? पण मान्य नाही होत आहे विज्ञानाला, असं काय आहे का? विज्ञान जे आहे ते मान्य जर करत नसेल तर मानसशास्त्रज्ञ डॉक्टर, मगाशी मी तुम्हाला हां. प्रश्न सांगितला होता की आपण म्हणाले विज्ञानाला मन मान्य नाही, मग मानसोपचार तज्ज्ञ कशाला पाहिजेत? म्हणजे ते नेमकं कशावर परिणाम करतात? म्हणजे ते डॉक्टर नेमकं ट्रीटमेंट कशावर करतात जर मन नाही आहे तर? याचा अर्थ ते आहे, फक्त काही गोष्टी त्यांना सिद्धांतानं पटवून देता येत नाही, म्हणून नरोवा कुंजरो जसं आमच्या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये झालं होतं तशा प्रकारे ते चाललेलं आहे विषय. पण मन नावाचं इंद्रिय जरूर आहे, कारण मनावर जर परिणाम केला तर राक्षससुद्धा बदलू शकतो. त्याचं आत्ता उदाहरण मी वाल्या आणि वाल्मिकी जे सांगितलं ते दिलं तुम्हाला. किंवा मनावर जर वाईट परिणाम झाला तर स्वतःच्या बहिणीच्या मुलांना मारून विजय मिळवणं असा कंस तयार झाला नसता. कंस हा देवकीचा भाऊ आहे, परंतु त्याच्या मनावर जे परिणाम झाले की अरे आपल्याला जो जन्माला येणार तो मारणार आहे आणि तो हिचाच मुलगा मारणार आहे, म्हणून जो त्याच्यावर परिणाम झाला, माझ्यावर उठताय का, मग मी तुम्हाला संपवून टाकतो, आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या बहिणीच्या मुलांना मारलं. मनुष्य जन्माला कधीतरी मारणारच आहे की. राजा परीक्षित त्याला शाप मिळतो की तुला 7 दिवसात तक्षक चावेल आणि मरेल म्हणून, आणि तो मृत्यूच्या भयानं इकडे तिकडे पळत होता. मग त्याला शुकमुनीने सांगितलं मृत्यू हा अटळ आहे, जो जन्माला आलाय तो मरणारच आहे, पण तू मुक्त होऊ शकतोस ह्या अज्ञानातून. त्यासाठी भागवत कथा कर. ती भागवत कथा कर म्हणजे तू काय होशील की अजरामर होशील. आणि म्हणून आज राजा परीक्षित द्वापारयुगातला राजा परीक्षित आहे, कारण हे जे पांडव आहेत, पांडवांचा तो शेवटचा वंश आहे, आणि त्याने 36 वर्ष राज्य केलं आणि मग तो तक्षक नाग चावून संपला. त्यात तो मृत्यूच्या भयानं त्या कुरुक्षेत्रावर कधी पळाला नाही, परंतु तो मृत्यूच्या भयानं पळत होता. आणि शुकमुनीने त्याला ती दिव्य दृष्टी दिली की तू घाबरून जाऊन चालणार ना, मृत्यू येणारच, पण तू ते भागवताचं हे कर, त्याच्यामध्ये जन्म मृत्यू वगैरे ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत, त्यात तू मुक्त होशील. म्हणजे जे संस्कार आहेत ते मनावरच केले जातात. आणि ज्यावेळी मग तो समाधानी झाला आणि म्हणला ठीक आहे आता मी मृत्यूला तयार होतो, तो घाबरला नाही, मृत्यूच्या भयानं घाबरला नाही. वासुदेव बळवंत फडके किंवा आपले फाशीवर गेलेले अनेक वीर आहेत, भगतसिंग वगैरे, गीता घेऊन गीतेचं तत्त्वज्ञान जे आहे त्यांना ते माहीत असल्यामुळे ते मृत्यूवर जाताना म्हणजे फासावर जाताना घाबरले नाही की अरे आम्ही अमर होणार आहोत, आम्ही मरणार ना, शरीर मरणार आहे, मी मरणार कधीच नाही, मी सर्वत्र आहे आणि मी वेगळ्या रूपानं परत येणार आहे. हे तत्त्वज्ञान भगवद्गीतेतून त्यांना मिळालं. सावरकर असतील, लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळकांनी भगवद्गीता लिहिली स्वतः मंडालेच्या तुरुंगामध्ये. तर भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान म्हणजे काय, अध्यात्मच आहे ना ते. तर त्या अध्यात्मामध्ये सांगितलं अमर कोणी नाही आहे, अमर कोणी नाही, जो जन्माला तो मरणार आहे. त्या मृत्यूच्या भयानं पळू नका, तर या चराचरामध्ये तुम्ही जात कुठेही जात नाहीत, चैतन्य रूपानं कायमचे तुम्ही राहता. आता जसं मानसशास्त्र हळूहळू मानायला लागलं आहे विज्ञान, तसे आपल्याकडे अजून काही गोष्टी आहेत, जसं की परालौकिक शक्ती असेल, पुनर्जन्म असेल आणि कर्मसिद्धांत. ह्याचे बरेचसे दाखले आपल्याकडे पुराणामध्ये आहेत, पण ते विज्ञान नाही मान्य करत. बरोबर. मग असे काही गोष्टी आहे की जे विज्ञान एका पॉईंटला मानू शकेल ह्या गोष्टी, असं काही आहे तुम्हाला वाटतं का? पुनर्जन्मामध्ये भ्रम आहे भरपूर, खूप भ्रम आहे की माझ्यासारखा दिसतो म्हणजे तो, किंवा माझ्यासारखा बसतो, माझ्यासारखा बोलतो, किंवा माझ्यासारखी कृती करतो म्हणजे तो पुनर्जन्म असं मानलं जातं. ते अपभ्रंश आहे तो. कारण कसं असतं की अनुवंशिक गुण काही जे असतात ना, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात, त्याच्यामुळे ते होऊ शकतं. पुनर्जन्म म्हणजे त्यानं मागचा जन्म सांगितला पाहिजे, मी कोण होतो, काय होतो वगैरे. जगद्गुरू तुकोबारा हे पुनर्जन्मच आहेत, उद्धवाचा अवतार आहे ते. असं ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा अवतार मानला गेलेला आहे. असं तर असा पुनर्जन्म आहे, कारण आत्मा नाश पावत नाही याचा अर्थ तो परत जन्म घेतोच. म्हणून पुनर्जन्म हा सिद्धांत हिंदू धर्मामध्ये मान्य आहे, होत असतो. पण तो उठसूट कोणी पण उठताना सांगतं की माझा पुनर्जन्म झाला आहे. सद्गुरू लाखात कोणतरी असतो, कोटीमध्ये कोणतरी असतो, बाकीचे असं कोणाला पुस्तकी ज्ञान असतं, कोणाची तोंडी म्हणजे गीता तोंडपाठ असते, कुणाची ज्ञानेश्वरी तोंडपाठ असते. तर ज्ञानेश्वरी पाठ आहे किंवा गीता पाठ आहे म्हणून ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज नाही होता येणार. ज्ञानेश्वर महाराज आत्मसिद्ध
शक्ती असणारा सत्पुरुष होऊन गेला. असे ज्ञानेश्वर महाराज कोणतरी लाखात एखादा जन्माला येत असतो. पण मग सगळेच आता मला ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणून मी अमुक आहे, किंवा मला गीता पाठ आहे म्हणून मी गुरु आहे. तर गुरु आणि सद्गुरूमध्ये भरपूर फरक आहे असं. त्याच्यामुळे पुनर्जन्म आहे का, तर आहेच ना. आमचा आध्यात्मिक सिद्धांतच आहे ना की आत्मा नाश पावतच नाही. विज्ञान पण ते सांगतं की विज्ञान पण सांगतं ऊर्जा नष्ट होतच नाही, मुळात ऊर्जा रूपांतरित होतं. आणि आमचं पण सांगणं तेच आहे की आत्मा एक ऊर्जा आहे, चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे चैतन्याचं दुसरं नाव आहे ऊर्जा, समानार्थी शब्द आहे तो. तर चैतन्य म्हणजेच ऊर्जा आणि ऊर्जा म्हणजे चैतन्य. जर ऊर्जा नष्ट होत नाही, इकडे विज्ञान जर सिद्ध करत असेल, मान्य करत असेल, तर आत्मा नष्ट कसा होणार? आत्मा होणारच नाही, कारण आत्मा 5 वायूंचं एक मिश्रण आहे. तसं पाणी H2O हे सूत्र आहे त्याचं. त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे 2, म्हणजे हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचं 1 अणू एकत्र आला की पाणी तयार होतं. तशा प्रकारे विशिष्ट स्केलमध्ये ते कसं येतं, म्हणजे अपान व्यान समान उदान हे जे आमच्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे, ते नेमके कोणते वायू आणि त्यांचं काय स्केल आहे एकत्र येण्याचं, हे अजूनही कुणाला कळलेलं नाही. आणि ते गूढ रहस्य तर राहणारच असं. आता मृत्यू हे विज्ञानाचा शेवट आहे एखाद्या माणसासाठी. मृत्यू झाला म्हणजे माणूस संपला. पण अध्यात्मामध्ये किंवा आपल्या पुराणांमध्ये त्याची वेगळी गती चालू होते मृत्यूनंतर. तर ह्या 2 गोष्टी विरोधात आहेत एकमेकांच्या. बरोबर. पण मग त्या आपण विज्ञानाला कशा समजावून सांगा? कसं आहे की आत्मा ही एक शक्ती जी आहे ना, त्या आत्म्याच्या वरती 7 प्रकारचे आवरण आहेत. त्याला आम्ही कोश म्हणतो आमच्या आध्यात्मिक भाषेमध्ये. अन्नमय कोश आहे, त्यानंतर वासनामय कोश आहे, मनोमय कोश आहे, असे 7 प्रकारचे कोश आहेत. माणूस मरतो म्हणजे काय नेमका होतो, तर तो अन्नमय कोश ज्याला आपण स्थूल, सूक्ष्म, करण आणि महाकरण असे 4 देह म्हटलेलं आहे. आणि कोशांच्या शब्दामध्ये सांगायचं तर सप्तकोश आहेत. आणि हे सप्तकोश जे आहेत तर एक एक कोश तिथे तिथे गळत जातो, गळून पडतो. जसं तुम्ही एखादं यान ज्यावेळी पाठवता, या पृथ्वीच्या परिवलन कक्षेच्या पलीकडे पाठवता, त्यावेळी त्याचे टप्पे ठरलेले आहेत, तिथे तिथे ते एक एक पार्ट गळून पडत जातो. तशा प्रकारे आत्म्यावर ही जे 7 प्रकारची आवरणं आहेत ती त्या लोकांमध्ये स्वर्गलोक मानला जातो. तर तिथे ते आवरण जाणार, म्हणजे अन्नमय कोश हा मृत्यू लोकामध्ये जाणार. आता तो गेला म्हणजे तो आपण जाळून टाकतो किंवा दफन करून टाकतो, म्हणजे आपण म्हणतो माणूस मेला. मेलेला नसतोच तो, म्हणजे माणूस नावाचा दोया असतो तो मेला. जसं अश्वत्थामा मेला, म्हणजे अश्वत्थामा त्यांनी काय समजून घेतलं, भीष्मानी काय समजून घेतलं की माझा मुलगा संपला म्हणून. परंतु तसा नाही आहे, तो हत्ती मेला होता. तसं आपण काय म्हणतो, तो मेला. मेला म्हणजे कोण? अमुक माणूस मेला. ते माणसाचं शरीर जे होतं, देह जो होता तो मेला आहे, तो जाळला आहे. आता आत्मा उरलेल्या 6 कोशातून पुढे गेला आहे, त्याला पिशाच्य लोक असं म्हणतात. तर त्या पिशाच्य लोकामध्ये तो आहे आणि तो वासनामय कोशामध्ये आहे. आणि त्यामुळे तो वासनामय कोशामध्ये असल्यामुळे कधी कधी त्याची जाणीव होते. म्हणजे आपण भूतभीत समजतो असा प्रकार नाही आहे, परंतु त्याची चाहूल लागते, अशी जाणीव होते की अरे इथे काहीतरी आहे, काहीतरी चमत्कारिक अद्भुत असं जाणवतं आहे, असं होतं. तो पिशाच्य लोक आहे. तिथे तो आत्मा त्या 6 कोशासह राहत असतो आणि तिथून पण काही कालांतराने तो पुढे जातो, मग स्वर्गलोकात जातो. मग स्वप्न वगैरे पडणे, त्याची जाणीव होणे बंद होऊन जाते. ती जाणीव बंद झाली की आपण म्हणतो स्वर्गलोकात गेला. म्हणजे हे 2 कोश संपले, अन्नमय कोश संपलेला आहे आता त्या देहाचा. त्याला माणूस म्हणायचं का पिशाच्य म्हणायचं, काहीच म्हणता येत नाही त्याला, कारण देह असल्यामुळे तो माणूस, म्हणून भेद निर्माण झाले ना. चैतन्य जे आहे त्या चैतन्यावर ज्यावेळी अशी पुटं चढतात, त्या पुटाप्रमाणे आपण भेद निर्माण करतो. गाढव, घोडा, कुत्रा, मांजर, झाड, पशु, पक्षी, पर्वत, डोंगर, नदी, ही त्याच्यावर आलेले आवरण आहेत रजतम सत्वामुळे. तर त्यातलं ते आवरण पहिलं संपलेलं आहे म्हणून आपण म्हणतो माणूस मेला. पण ॲक्च्युली आत्मा मेलेला नसतो, आत्मा त्याच्यात जिवंतच आहे. तो उरलेले 6 कोश घेऊन पुढे जातो. जसं साप वृद्ध झाला की तो आपली काट टाकतो. साप मेलेला असतो का? नाही, त्याने वरून टाकलं, आपली त्वचा सोडून दिलेली असते. तशी हे जे शरीर आहे, स्थूल शरीर, ते सोडलं आत्म्यानं आणि पुढच्या शरीराचा तो पुढे प्रवासाला गेला. असं करत आत्मा पुढे जात असतो आणि तो शेवटी आनंद लोकामध्ये स्थिर होतो. त्याच्यामुळे मनुष्य मेला म्हणजे संपला असं नाही, तो आत्मा परत येतो ना.
काही आत्मे परत येतात पृथ्वी तलावर मनुष्य रूपामध्ये समाज सुधारण्यासाठी. उदाहरण द्यायचं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील, हे महात्मे वरून आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी समाजासाठी काम केलं. भगवान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते शंकराचे अवतार होते, शंभू महादेवाचे अवतार होते. म्हणून ते अनेक प्रकारची संकटं आली, त्या संकटातून बाहेर पडले. का तर नियतीला एक स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं. शिवाजी महाराजांकडे फार मोठी प्रचंड सेना नव्हती, पण हे त्या विधात्याला, त्या परमात्म्याला करायचंच होतं काम. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या रूपाने ते प्रकट झाले. मला जास्त प्रसंग दोनच त्यांच्याबद्दल सांगायचं आहे की ती ईश्वरी शक्ती कशी होती ती. ते म्हणजे औरंगजेबाच्या वेड्यात सापडले आणि औरंगजेबाला भेट जी औरंगजेबाची आहे म्हणजे अफजल खानाची जी भेट झाली तो फार कठीण प्रसंग आहे. कारण इतर युद्ध झाली त्याच्यामध्ये पळता येत होतं, इथे तर समोर काळाच्या समोरच आहे आणि काळांतर असं बगलेमध्ये पकडलेलंच आहे. तो अफजल खान म्हणजे एवढा होता की लोखंडी प्रहार, म्हणजे पूर्वीचे लोक 70-80 किलो वजनाची तलवार हातात 2-2 घेऊन फिरवायचे आणि ते युद्ध खेळण्यासाठी, म्हणजे लाठीकाठीसारखा उगाच कुणाला तर दाखवायचं म्हणून नाही फिरायचे. युद्ध खेळण्यासाठी, शत्रूला मारण्यासाठी किती ताकदीचे असतील. आणि त्याच्या कितीतरी पटीनं म्हणे अफजल खान होता. त्या अफजल खानाच्या बगलेमध्ये महाराज सापडले. तिथंच महाराज संपले असते, परंतु वाचले. बिचवा काढला आणि खुपसला आणि महाराज हे केले. का असं तर ही श्रींची इच्छा आहे स्वराज्य व्हावं असं ते जे म्हणायचे. त्याचं कारण तेच आहे की ती विधात्याने ठरवलेलं आहे की आता हिंदवी स्वराज्य स्थापन करणं गरजेचं आहे. हे वैदिक सनातन संस्कृती जिवंत राहण्यासाठी रचना कशी असते बघा. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आहेत, ज्यांचा उत्तराधिकारी म्हणून मी आहे. त्या आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी चैतन्याला संसारात परत पाठवलं. त्या काळी संन्यासातून बाहेर परत प्रपंचात यायचं म्हणजे फार मोठं एक म्हणजे अत्यंत घृणास्पद आणि दुष्कृत्य आहे. पण त्यांनी गुरु वाक्य मंत्र मूलम समजून परत ते आले. त्यांना तर संसारात बिलकुल रस नव्हता, म्हणून त्यांनी रुक्मिणी मातेची परवानगी घेऊन ते गेले होते आणि पंचगंगा घाटावर आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य होते, त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. आणि ज्यावेळी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य इकडे आले, आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, त्यावेळी ज्या रुक्मिणी माता दर्शनाला गेल्या तर त्यांना आशीर्वाद दिला नाही यांनी, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्या प्रश्न निर्माण झाला, अरे अष्टपुत्र सौभाग्यवती मला कसं काय म्हणाले. इकडे त्या पिंपळाच्या प्रदक्षिणा, हजारो प्रदक्षिणा त्यांच्या पूर्ण होत होत्या, ते व्रत चालू होतं. आणि इकडे त्याने आशीर्वाद दिला. आणि ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांना प्रश्न पडला, अरे कसं काय शक्य झालं, मी कसं काय आशीर्वाद दिला, जर हिचा नवरा नाही आहे, संन्यास घेऊन कुठेतरी बाहेर गेला आहे, तर कसं मूल होणार. म्हणजे ही काहीतरी श्रींची इच्छा असते. मग ते शोध घेत गेले, त्यांनी चौकशी केली होती, कसं आहे तुमचे पती वगैरे. कारण त्यांना ते खटकलं होतं, मी मुद्दाम तर बोलत नाही, आपल्या बळे नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाची. कारण या संत महात्म्यांचं म्हणणं असतं की जे चालतंय ते तो करत असतो, भगवंत करत असतो. आणि मग त्यांना जी खूण सांगितली होती की त्यांच्या उजव्या भुजेवर पिंपळाचं पान वगैरे आहे म्हणून, मग ते शोधत म्हणजे ते परत गेले वाराणसीला पंचगंगा घाटावर. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे की जो चैतन्य म्हणून माझ्याकडे जो आहे संन्यासी शिष्य, तो हाच आहे विठ्ठलपंत. आणि मग त्यांनी विठ्ठलपंतांना सांगितलं की तुमची पत्नी तिकडे वाट पाहते, तिची परवानगी न घेता तुम्ही का आलात, तुम्ही परत जायचं संसारामध्ये. त्याने अनेक गायावाया केल्या, ते म्हणाले नाही, आज्ञा गुरु आज्ञा झालं पाहिजे. मग ते परत आले, त्यांचा छळ झाला वगैरे वगैरे. ते नियतीनं ठरवलं होतं म्हणून झाला, कारण त्यांच्या पोटी भगवान विष्णूनं जन्माला यायचं होतं. का तर हा जो वैदिक सनातन धर्म इतरस्त झाला होता, मोगलांचं स्वाऱ्या होतील, पुढे मोगल येतील आणि मोगल सगळ्यांना पाठवून टाकतील, मंदिरं, प्रथा, संस्कृती, संस्कार सगळे बिघडवून टाकतील. म्हणून त्यांच्या रक्षणासाठी देव भगवान विष्णू ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपानं जन्माला यायला पाहिजे होते, म्हणून तो सगळा प्रकार झाला. मग ज्ञानेश्वर माऊली आली, त्यांनी भक्तीचे 2 प्रकार सांगितले, पराभक्ती अपराभक्ती. आणि लोकांना सांगितलं की तुम्ही जे आपली पद्धत आहे ब्रह्मचर्य,
ग्रहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास याची काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला नाही करायचं असेल तर काय बिघडत नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. एवढं केलं तरी सुद्धा खूप झालं, पुण्य लाभणार. त्यामुळे वारकरी संप्रदाय पटापट वारकरी संप्रदायामध्ये लोक येऊ लागले. आणि हे टाळकरी म्हणजे भक्तीचे लोक मिळाले. एकनिष्ठता, स्वामीनिष्ठता, प्रामाणिकता, सत्य मार्गानं चालायचं, ही जी शिकवण त्या अध्यात्मातून मिळाली त्यांना, ते मावळे शिवाजी महाराजांना मिळाल्यामुळे, धारकरी म्हणून झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी एवढ्या मुठभर मावळ्यांच्या सामर्थ्यावर ह्या सगळ्या पातशा आपल्या पायाखाली दाबून टाकल्या. म्हणजे ही नियतीची सगळी रचना असते, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे मग हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. तर असा भगवंत, माणूस कधी मरत नाही, तर तो आत्मा जो आहे तो अशा प्रकारे प्रकट होत असतो वेगळ्या ठिकाणी वेगळं कार्य करायला, आणि त्या परिस्थितीप्रमाणे ती गोष्ट सांगत असतो. एक बर्बरीकची गोष्ट सांगतो आपल्याला. बर्बरीक हा घटोत्कचाचा मुलगा आहे, आणि घटोत्कच भीमाचा मुलगा आहे, आणि भीम म्हणजे पांडव. कुरुक्षेत्र युद्ध होत असताना सगळ्या पांडवांकडे काही सहाय्यभूत होतात, कौरवांना काही राजकर्ते सहाय्यभूत होतात, आणि नीती आणि अनितीचं युद्ध कुरुक्षेत्रावर होणार, आणि भगवान कृष्ण त्याचं काय करणार, नेतृत्व करणार. तेव्हा हा जो बर्बरीक आहे तो निघाल्यानंतर भगवान कृष्णांना कळलं की हा येतोय म्हणून. हा एवढा कर्णापेक्षा पराक्रमी होता, त्यामुळे त्याला वाटेत थांबवणं गरजेचं होतं. म्हणून भगवान कृष्ण पुढे गेले आणि त्याला सामोरे जाऊन ब्राह्मणाच्या वेशामध्ये विचारलं, बा तू कुठे चाललास? तर तो म्हणाला, युद्ध बघायला आणि युद्धात सहभाग घ्यायला. पण कुणाच्या बाजूने उभा राहणार? देवाला माहिती होतं, भगवान कृष्णाला माहिती होतं कोणाचा विजय होणार. तर म्हणाल, जे हरणारा पक्ष असेल त्याच्या बाजूने उभा राहणार. एवढं काय म्हणाल तुझ्याकडे आहे? तर म्हणाल, काय आहे, मी कर्णापेक्षाही प्रचंड सामर्थ्यवान धनुर्धारी आहे. तर भगवान कृष्ण ब्राह्मणाच्या रूपात होते. म्हणाल, दाखव तुझी धनुर्धर विद्या काय करतोस ते. म्हणाला, मी एक बाण सोडेन, ह्या झाडाखाली ज्या तुम्ही उभे आहात, या झाडावर जेवढी पानं आहेत ती माझा बाण सगळी पानं छेदत जाईल. भगवान कृष्णांना बघायचं होतं, म्हणून तर बाणावर अस्त्र प्रेरित करेपर्यंत एक पान काढलं, आपल्या पायाखाली ठेवून दिलं, आणि त्यांनी बाण सोडला. आणि आश्चर्य असं की त्या झाडाच्या सगळ्या पानांना त्या एका बाणानं छेद दिला. भगवान कृष्णाच्या पायाखाली पान होतं त्यालाही छेद. मग भगवान कृष्ण समजले की नाही, हा कुणालाच आटपणार नाही, आणि जर तो दुर्योधनाकडे गेला तर सगळंच उलटा होणार आहे खेळ. म्हणून मग त्याला थांबवणं गरजेचं होतं. म्हणून त्याच्याकडून गुरुदक्षिणेच्या स्वरूपामध्ये त्याचे हे जे आहे मागून घेतलं आणि त्याला मारला, आणि त्याचं मुंडकं, तो म्हणाला, देवा बरं झालं तुझ्या हातून मरण आलं, ते आता माझा उद्धार झाला असं मी समजतो. माझी शेवटची इच्छा आहे की मला युद्ध बघायचं आहे. तेव्हा मग त्याचं ते हेतून मान आणि वरचा जो भाग होता तो देवाने अशा उंच ठिकाणी ठेवला, आणि तिथून अशी व्यवस्था केली की तुला ते दिसेल, तू बघू शकतोस. आणि तो युद्ध बघितलं. कौरव पांडवांचं 18 दिवस युद्ध झालं, त्याच्यामध्ये प्रचंड हानी झाली, सगळं झालं. भीमाला गर्व झाला, म्हणजे अर्जुनाला गर्व झाला, तर मी मारले. तो गर्वहरण करण्यासाठी पांडवांना थोडासा गर्व आला होता. भगवान कृष्ण म्हणाले की तुमचा नातेवाईक अमुक पहाडावर आहे, त्याला बघायला जाऊया, भेटायला जाऊया. म्हणून घेऊन गेला आणि बर्बरीकला विचारलं की तू युद्धात काय पाहिलं? तर म्हणाल, देवात फक्त तू एकटाच युद्ध करत होतास, बाकी कोणी मला दिसलं नाही. तूच मारत होतास, तूच मरत होतास, तूच सगळं काही करत होतास, बाकी मला कोणी दिसलं नाही. तर अशी भगवंताची सगळी खेळी असते. त्याला श्याम काटोजा म्हणून म्हणतात. आजसुद्धा ते म्हणजे हरियाणामध्ये आहे, तो देवस्थान म्हणून त्याला पूजला जातो. आणि एखादा हरत असेल तर तिथे अजून पण जातो, नवस करतो, आणि मग त्याचा नवस पूर्ण होतो. अशी एक आख्यायिका आहे. सांगायचं तात्पर्य असं की अशी ही सगळी त्या ईश्वराची लीला आहे. त्यामुळे मगाचा जो तुमचा प्रश्न होता की बा शरीर म्हणजे मनुष्य मेला म्हणजे झाला, संपला. शरीर मेलं आहे, आत्मा नाही मेलेला आहे. तो आत्मा वेगवेगळ्या लोकांमध्ये पुढे जातो, तो परत पण येतो पृथ्वी तलावर. असे अनेक लोक होऊन गेले की ते असं कार्य करण्यासाठी येतात आणि कार्य करत असतात. समाजाच्या उद्धाराचं, जडमुडांच्या उद्धाराचं कार्य करत असतात. आता अध्यात्मामध्ये बोलताना आपण एखादी व्यक्ती जर धार्मिक नसेल पण ती आध्यात्मिक असू शकते का किंवा होऊ शकते का?
धार्मिक नसताना अध्यात्माचा काही संबंध नाही. धार्मिक म्हणजे तुम्ही व्यावहारिक धर्म म्हणताय, हां. म्हणजे मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन वगैरे असं हो. तुम्ही म्हणताय, असं मला तुमच्या हो. बोलण्यावरून दिसतंय. धर्म म्हणजे एक विचारधारा आहे. माणसानं माणसाबरोबर कशा प्रकारे वागायचं, ही एक विचारधारा आहे. आणि त्या विचारधारेतून माणसांसाठी एक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय म्हणजे नियम तयार केले, लिखित अलिखित स्वरूपाचे. लिखित स्वरूपात त्याला आपण ग्रंथ म्हणतो आपले. मग आपली पुराणं आहेत, वेद आहेत, ब्राह्मणके आहेत, आरण्यके आहेत, संहिता आहेत, अशा वेगळ्या प्रकारचे आपले ग्रंथसंपदा आहे, व्याकरण आहे, 6 शास्त्र आहेत आपली. तर अशा प्रकारे सगळी ग्रंथसंपदा मध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या, विचारधारा सांगितलेलं, कुठल्या माणसानं काय करावं, कसं करावं, म्हणजे अगदी जगण्यापासून, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कशा प्रकारे तो सुसंस्कारित राहण्याचा प्रयत्न केलेत. म्हणून हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार आहेत. सेम मुसलमान धर्मामध्ये पण आहेत, पण त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे. आपण बघा, आता हिंदू धर्मीय लोक दिवसा उपवास करतो, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपला उपवास असतो. मुसलमान धर्मामध्ये रात्रीचा उपवास असतो, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर उपवास सुरू होतो आणि सूर्य उगवण्यापूर्वी उपवास संपतो. ह्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या. ती जी विचारधारा आहे जगण्यासाठी तयार केली, तिचं नाव आहे धर्म. त्यामुळे तुम्ही त्या धर्माचे, कुठल्या धर्माच्या, त्याला काय महत्त्व नाही. अध्यात्म हा वेगळा विषय आहे. अध्यात्मामध्ये मानवतेच्या पलीकडे कणाकणामध्ये चैतन्य स्वरूपामध्ये ती एक चैतन्यरूपी शक्ती आहे, असं जगणं म्हणजे अध्यात्म आहे. त्यामुळे धर्माचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही. तुम्ही आपले नोकरी धंदा काही व्यवसाय करत असाल तर त्याच्यासाठी अगदी पूजापाठ करून तासनतास बसण्याची काय गरज नाही. तुम्ही साधा सोपं प्रिन्सिपल ठेवलं, मी दिवसभर जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगी पडेन, लोकांसाठी जगण्याचा प्रयत्न करेन, लोकांचा आनंद हाच माझा आनंद मानण्याचा प्रयत्न करेन, लोकांना सहकार्य करणं हीच माझी भक्ती समजेन, असं केलं खूप झालं. हेच अध्यात्म आहे. ह्याच्या पलीकडे आणखीन अध्यात्म नाही. आता आपण जेव्हा गुरु करणं म्हणतो, आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये प्रभू श्रीरामांना देखील करायला लागला, नंतर श्रीकृष्णाला देखील करावं लागला. पण ही पद्धत कुठेतरी मध्ये थांबली आणि आजकालची युवा पिढी आहे, त्याच्यामध्ये काही लोकांना वाटतं की गुरु करणं खरोखर गरजेचं आहे का, त्याला एक की पर्याय आहे, नाही केलं तरी चालेल. तर ह्या गोष्टी बदलल्या कुठे नेमक्या, असं वाटतं आपल्याला? बदललेलं कुठेच नाहीत. बदललेलं कुठेच नाहीत. की तुम्ही कॉलेजमध्ये जात असता तेव्हा काय, जे तुमचे सर असतात ते कोण असतात? गुरुच असतात. की प्रत्येक कलेचं ज्ञान देण्यासाठी गुरु करावाच लागतो. तुम्हाला आत्मिक कलेचं ज्ञान घ्यायचं असेल तर सद्गुरू सद्गुरू करावा लागतो. त्यावेळी मार्ग कुठं खंडित झालेला नाही. आता बघा, मी सुद्धा गुरु केले. मी गजानन महाराजांचा भक्त आहे. मला काडसिद्धेश्वर महाराज गुरु करावे लागले. असं प्रत्येकाला गुरूंकडे यावंच लागतं. ज्यावेळी तुमची ती लेवल वाढते, सात्विक लेवल वाढते, त्या तुम्ही तिच्या शोधार्थ मग गुरुच्या शोधात पडता. जोपर्यंत तुमच्यामध्ये ती सात्विकता नाही तोपर्यंत तुम्हाला गुरु, अध्यात्म याची गरज भासत नाही. जसं तुम्ही बराच वेळ उपाशी राहिलात तर तुमच्या शरीरात असणार जे कोलेस्ट्रॉल आहे, ते कोलेस्ट्रॉल भूक म्हणून शरीर स्वीकारायला सुरुवात करतं. तसे तुमच्या मनाची सात्विक अवस्था प्राप्त झाली की तुम्ही गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडता. पण जोपर्यंत तुमच्यामध्ये सात्विकता तयार होत नाही तोपर्यंत गुरु करावेत असं तुम्हाला वाटणार नाही. तसे गुरु खूप मिळतात आपल्याला. सकाळपासून झोपेपर्यंत वेगळ्या प्रकारचे जे शिकवणारे असतात ते सगळेच गुरु असतात. पण सद्गुरू हा वेगळा असतो की जो परमात्म्याबद्दलचा, तो परमात्मा आपल्यात कसा आहे, हो तू तोच आहेस असं ठणकावून सांगण्यासाठी सद्गुरू लागतात. स्वामी विवेकानंदांचा एक किस्सा आहे. स्वामी विवेकानंद अनेक गुरूंकडे फिरले आणि त्यांचा एकच प्रश्न होता, तुम्ही देव पाहिलात का आणि तो मला दाखवणार का? कुणीच त्याचं उत्तर देऊ शकलं नाही. पण रामकृष्ण परमहंस हे आत्मसाक्षात्कारी पुरुष होते. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही देव पाहिलात का? तर ते म्हणाले हो. दाखवणार का? हो. आणि मग स्वामी विवेकानंद त्यांना शरण गेले. कारण त्यांनी तो पाहिलेला असल्यामुळे ती एक दाखवण्यासारखी वस्तू नाही ना, ती एक चैतन्य आहे, ती एक प्रेरणा आहे. आणि ती तुमच्यामध्ये येण्यासाठी तुम्ही जोपर्यंत, म्हणजे तुम्हाला जर पोहायचं असेल नदीमध्ये तर पाण्याबरोबर तुम्ही ज्या वेळेला समतोल होणार त्यावेळेला तुम्हाला पोहता येणार ना. पाण्याच्या कसं तरी आडवं तेडवं पाण्यावर जर पडला तर नाही पोहता येणार. पाण्याशी समरस व्हावं लागेल तरच तुम्हाला ते पाणी पुढे 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 घेऊन जाणार. तसा हा प्रकार आहे.
की तुमच्यामध्ये सात्विकतेची लेवल वाढली की तुम्हाला ते जाणवायला सुरुवात होतं. मला विचारण्याचा मुद्दा असा की आज मी जिथे आहे म्हणजे माझा बाजूचा वर्ग असेल, माझे कॉलेजमधले मुलं असतील, आज या स्थितीला येऊनसुद्धा त्यांच्याकडे आध्यात्मिक मार्ग नाही आहे. त्यांना गुरु असं त्यांचं काही कोणी कोणाला फॉलो नाही करत, कोणाची विचारधारा मान्य नाही करत आहेत. तर अशावेळी ते वाटतं की काही कुठली पाश्चिमात्य संस्कृती वगैरे आहे की त्यांनी ही प्रथा खंडित केली आहे किंवा ही गरजच खंडित केली आहे. ही नाही, गरज नाही या गोष्टींची. तुम्ही वाचून किंवा तुम्ही नॉर्मली तुमचे स्वतःची लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता. कोणाला तुम्हाला गाईड करायची गरज नाही, असं काय आहे का? पाश्चिमात्य संस्कृतीत आपलं अतिक्रमणच आहे ना. आपलं 150 वर्ष राज्य केलं ते इंग्रजांनी नाही केलं, त्यांच्या विचारधारेनं राज्य केलं आपल्यावर, हे लक्षात घ्या. 150 वर्ष राज्य केलं, 150 वर्ष राज्य केलं म्हणून आपण म्हणतो, पण इंग्रजांची जी विचारधारा होती, त्यांची संस्कृती, ती त्यांनी स्प्रेड केली. इथे येताना ईस्ट इंडिया कंपनीचे लोक किती आले आणि एवढ्या पूर्ण देशावर एवढ्या मोठ्या प्रचंड, म्हणजे खाली कन्याकुमारीपासून वरती जम्मू काश्मीरपर्यंत आणि इकडे जगन्नाथपुरीपासून द्वारकेपर्यंत असा आडवा तिडवा पसरलेला जो भारत देश आहे, याच्यापेक्षाही पुढे होता तो. म्हणजे पाकिस्तानमध्ये होता, अगदी कंदारपर्यंत, आपण अफगाणिस्तानपर्यंत होता हिंदुस्थान. फार मोठा, म्हणजे आशिया खंडामध्ये फार मोठं आपलं अस्तित्व होतं. तर इंग्रज ज्यावेळी आले तर त्यांनी काय केलं, आपले पादरी लोक घेऊन आले आणि पादरी लोकांनी ह्या वेगवेगळ्या प्रकारचे सवयी आपल्याला लावून ही पद्धत मोडीत काढलेली आणि त्यामुळे ती खंडित झाल्यासारखे वाटते आणि विज्ञान 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 करत गेलेलं आहे आणि त्यामुळे ती खंडित झाली. आता ती काळाची गरज वाटू लागलेली आणि त्यामुळे तुम्ही म्हणता त्या मताशी मी नाही आहे सहमत. कारण आज आम्ही जे अनुभवतो ते बरेचसा युवा वर्ग जो आहे, त्या युवा वर्गाला आता जाणवू लागलेलं आहे की अरे आपण आध्यात्मिक असलं पाहिजे. का तर नाही, आपण सुसंस्कारित होऊ शकतो, आपल्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार येऊ शकतात, असं आता ते प्रमाण समाजामध्ये जे पूर्णतः ढासळलं होतं आणि ते आता हळूहळू उभारी घेऊ लागलं आणि ही चांगली म्हणजे प्रेरणादायी गोष्ट आहे आणि हे अजूनही घडेल. कारण ज्यावेळी विज्ञानाच्या मर्यादा कळतील, विज्ञानाचं उत्पात कळेल, त्यावेळी लोकांना कळणार की नाही आता आवश्यकता आहे मनशांतीची आणि मग परत अध्यात्माकडे येतील. आता तरुणांचे मेन प्रश्न आहेत डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस. तर ह्याच्यातून सुटण्यासाठी किंवा ह्याच्याशी डील करण्यासाठी आध्यात्मिक होणं मदत करतं का? जरूर. तुम्ही एकाग्र व्हा ना, त्राटक करा ना एखादं. मी सांगेन एखादं निरांजन घ्या, त्या निरांजनाची एक फुलवात लावा आणि त्या दिव्याकडे तुम्ही बघत राहा. दिव्याकडे बघत राहा एक 5-10 मिनटं, एकदम एकाग्र व्हा. म्हणजे तुम्ही शून्यात ज्यावेळी जाल आणि तुम्ही पूर्णपणे शून्यात जाल त्यावेळेला तुमच्या मनाच्या कक्षा रुंदावतील आणि तुमचे संयम वाढेल. दुःख मगाशी सांगितलं ना, दुःख हे झेलायचं असतं. आजचा वर्ग काय करतो, तो पचवायचा प्रयत्न करतो, म्हणून तो जास्तीत जास्त असा डिस्टर्ब होतो. आणि आनंद हा पचवायचा असतो. आनंद मिळाला, काही गर्भश्रीमंत बापाची पोरं असतात, उन्माद येतो, म्हणजेच काय अहंकार येतो. कारण आनंद जे सुख मिळालेलं असते पचवता आलेलं नसतं. म्हणून त्यामुळे अध्यात्माशिवाय तरणोपाय नाही आहे. आणि अध्यात्म म्हणजे माळा वगैरे संकल्पना डोक्यातून काढून टाका आणि तुम्हाला मनाला एकाग्र बनवलं पाहिजे. जीवनामध्ये सकारात्मकता अभिव असेल, जीवनामध्ये यशस्वीरित्या जगायचं असेल तर तुमचं मन जे आहे ते संयमी बनवा. आणि संयम बाजारातून कुठूनही विकत आणता येणार नाही, कुठल्याच तो दुकानामध्ये मिळत नाही. तो संयम तुमच्यामध्येच आहे. संयम वाढला की उतावळेपणा निघून जाईल. समयसूचकता जर आपल्यामध्ये आली तर आपल्याला परिस्थिती हाताळता येईल. म्हणजे आनंद आला तरी तो कशा पद्धतीनं त्याला पकडायचा, दुःख आलं तर त्याला कसं सामोरं जायचं आणि आनंदाने दुःख आलं तरी कसं सामोरं जायचं, त्याच्यासाठी ते हाताळण्यासाठी ती समयसूचकता फार महत्त्वाची. उदाहरणार्थ आता एखादं संकट येणार आहे, कशाला कोलमडून पडता, येणारच आहे ना, जाणं सक्षमतेनं समोर. आता कळलेलंच आहे, तो समोरून आता मोठा एक दगड माझ्याकडे गणगळत येतोय, त्या असं विचलित होऊ नका ना. शांतपणे बघा त्याचा स्पीड किती आहे, ही समयसूचकता. त्याचा स्पीड किती आहे, किती स्पीडनी तो माझ्याकडे येणार आणि इकडे कुठे मला सरकता येईल का, तर हो मी सरकू शकतो, सरका इकडे आलेला दगड निघून जाऊ शकतो. ही समयसूचकता. ही समयसूचकता तुम्हाला एकाग्रतेमुळे मिळते असं. किंवा दूरदृष्टी पण महत्त्वाची असते ना, की आपण एखादी कुठलीही गोष्ट करतो त्याचे परिणाम काय होतील हे बघितले पाहिजे.
ती दूरदृष्टी बऱ्याच लोकांकडे नसते आणि त्याच्यामुळे मग तो जो माणूस आहे तो कोलमडतो, नियोजन नसतं. मी माझ्या जीवनामध्ये प्रूव्ह करून दाखवलं आहे. आमचं पूर्ण वर्षाचं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 365 दिवसाचं आमचं कॅलेंडर एक तयार होतं आणि त्या कॅलेंडरप्रमाणे प्रत्येक कार्यक्रम होत असतो. आणि नुसते आम्ही नाणीजला नसतो. आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात, भौगोलिक विभागामध्ये येतो. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जातो. पण प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ती घडत असते. का? तर नियोजन. मी नियोजनाला फार महत्त्व दिलं आहे. म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला विकास करता येतो. तुमच्याकडे खिलाडू वृत्ती पाहिजे. अनेकांचं ऐकून घेता आलं पाहिजे आणि तुमचं मत तयार करता आलं पाहिजे. ती खिलाडू वृत्ती तुमच्या एकाग्रतेमुळेच येते. म्हणून मी नेहमी सांगतो की हे मनाचे जे कांगोरे आहेत, संयम, समयसूचकता, प्रगल्भता. मन प्रगल्भ पण असावं लागतं. मी कोण आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो आहे? माझं वय काय आहे? मी काय करतो आहे? माझं शिक्षण काय आहे? मी कसा वागतो आहे? कसा नाही वागलो पाहिजे? कसा वागलो पाहिजे? हे कळण्यासाठी प्रगल्भता फार मोठं काम करते. ती आपल्यामध्ये पाहिजे ना. ती ज्यावेळी डेव्हलप होणार ते आपण चुकीचे निर्णय नाही घेणार. मग ती कुठल्या बाजारातून आणता येणार नाही. ती तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. अध्यात्म तुम्हाला मदत करेल, पण काम तुम्हालाच करावं लागणार. आणि त्याच्यासाठी काय आपलं घरदार सोडून फिरण्याची गरज नाही. तुमचा व्यवसाय उद्यम सोडण्याची गरज नाही आहे. तर तुमच्या मनाला तुम्ही ते सुसंस्कार बनवायचं असं. तर ह्या अध्यात्माचं एवढं महत्त्व आहे दैनंदिन जीवनामध्ये, तर त्याला शिक्षणाशी, अभ्यासक्रमाशी जोडणं शक्य आहे का? आवश्यक आहे. ते आवश्यक आहे, पण राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते त्याच्यासाठी. पूर्वीच्या काळी आता मूल्यवर्धित शिक्षण आलेलं आहे, पण ते मर्यादित आहे मूल्यवर्धित शिक्षण. आणि मग अशा मूल्यवर्धित शिक्षण शिकवायला लागलं की पुरोगामी विचारसरणी पुढे येते आणि मग मनुस्मृती, अमुक तमुक वगैरे त्या गोंडेस नावाखाली पुन्हा भरकटवलं जातं. आज आपल्याला जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाचं जगण्यासाठी फार कायचा उपयोग नाही. तुमचं जे बीजगणित आहे त्याचा काय उपयोग आहे? अंकगणित महत्त्वाचं. आज कॅल्क्युलेटर जे आले त्या कॅल्क्युलेटरमुळे तुमची बुद्धी संपून टाकलेली आहे. पूर्वीचे लोक नुसतं तोंडावर पटापट हे करायचे, सांगायचे किंवा करायचे. मेंदूला चालना दिली जायची. असं म्हणतात की माणसाचा मेंदू सामान्य माणूस 7 ते 8% वापरतो. अतिशय हुशार 15-20% वापरत असेल. तर एवढं देवानं दिले ते वापरायचं आपण बंद आलं, कारण ह्या विज्ञानानं ही अशी प्रगती करून दिली. तेव्हा आपण पूर्णतः आळशी झालेलो आहोत. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. तो मोबाईल म्हणजे आपलं विश्व निर्माण झालं. त्याच्यावर टी व्ही बघू शकता, बातम्या बघू शकता, मनोरंजन बघू शकता. काय वाटेल ते सगळे प्रकार त्याच्यामध्ये आले. वास्तविक तो सुरुवातीला काय म्हणून संपर्क करण्याचं माध्यम म्हणून आलं. तर ही विज्ञानाची सगळी प्रगती आहे आणि ह्या प्रगतीचा दुरुपयोग पण ज्यावेळी होतो ते ह्याच्या वेगवेगळे आजार निर्माण होतात आणि ते आता प्रूव्ह झाले. सतत मोबाईल वापरून कॅन्सर प्रमाण होतं. त्यानंतर आपली बुद्धी जी आहे ती बुद्धी नष्ट होत चालली आहे. आपल्यामधलं जे हुशारपणा आहे तो कमी होत चालला आहे. आजच्या माणसाला जर विचारलं, तुमच्यासारख्या पिढीला जर विचारलं की अमुक गुणिले अमुक किती सांगा, नाही सांगू शकणार. पण पूर्वीची माणसं ती बरोबर सांगायची, कारण ती मेंदूला तशा प्रकारे चालना मिळायची म्हणून सांगायची. आज ते सांगू शकत नाही. म्हणजे या वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जेवढी प्रगती झाली तेवढा मानवी जीवनाचा ऱ्हास पण होत चाललेला आहे. त्यामुळे त्याचं संतुलन करण्यासाठी वैज्ञानिक प्रगतीबरोबर अध्यात्माची जोड दिली पाहिजे. विज्ञान सोडून चालेल का? नाही. प्रगती करण्यासाठी गरज आहे. तरच तुम्ही तंत्रज्ञानानं, आता आम्ही स्वतः माझ्याबरोबर 400 IT इंजिनियर सेवा करतात. आमच्या संप्रदायातले आहेत. आमची स्वतःची 17 ॲप्लिकेशन आहेत. अँड्रॉइड ॲप्लिकेशन 17 आहेत आणि त्याच्यातून मी संप्रदाय, संस्था आणि अनेक ॲक्टिव्हिटी चालवतो ह्या एपीकेच्या माध्यमातून. तर तंत्रज्ञान नको आहे का? हवं आहे. पण आता आम्ही आध्यात्मिक शाळा आमच्या त्या एपीकेतून, आमचा OMS नावाचा एक एपीके आहे. सकाळी मला जवळजवळ 2.5-3 लाख लोक जोडलेले असतात आणि सकाळी 6 वाजता आमची आध्यात्मिक शाळा सुरू होते आणि त्याच्यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. अज्ञान म्हणजे अंधश्रद्धा, विज्ञान म्हणजे तुमचं आधुनिक विज्ञान आणि ज्ञान म्हणजे अध्यात्म. तर ह्याच्यावर चर्चा चालू असते आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन आम्ही सकाळी लोकांना करत असतो. तर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरच करून आम्ही एवढ्या कमी वेळामध्ये पूर्णपणे कंट्रोल घेतलेला आहे आणि पुढे जातं. त्यामुळे तंत्रज्ञान नको आहे का? तर हवं आहे, आवश्यक आहे. पण त्याचा प्रचंड अतिप्रमाणामध्ये हे झाल्यामुळे आपला मुखसंवाद बंद झाला आहे. मौन त्याला म्हणतो आपण, ते बंद झालं आहे. आपण मौन करतो.
म्हणून करतो म्हणजे काय करतो, मनाला रिकामं करायचं ना त्याला विश्रांतीसाठी. बंद झाला ना, तुम्ही बसलेला असता, बायको शेजारी बसलेली असते, दोघं एकमेकाकडे काहीही बघत नाही, दोघांचं काहीतरी चॅटिंग चालू असतं. घरामध्ये आपण आलेलो असतो, संवाद बंद झाले आणि मोबाईलचे संवाद सुरू झाले. मग तुम्ही मौनामध्ये जाऊच शकत नाही कधी. वैचारिक मौन जे आहे ते चालूच आहे ना तुमचं. समोरच्याचा मेसेज आला, काय उत्तर दिलं पाहिजे, उत्तर चालू आहे. तर मौन वगैरे हे जे आहे ते विरक्ती वगैरे जी ते बाजूला चाललं आहे. त्यामुळे आयुष्य पण कमी होत चाललं आहे ना. आज वेगळ्या प्रकारचे आजार झाले ना, तर छोट्या लहान मुलांना हृदयविकाराचा झटके येतात. कालच मी एक बातमी वाचली, 3-4 वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला. म्हणजे ह्या गोष्टी का घडत आहेत, तर विज्ञान जे आहे त्या विज्ञानाची जी प्रचंड प्रगती झालेली आहे, त्या प्रगतीचे जसे चांगले परिणाम आहेत, दुष्परिणाम, त्याचे दुष्परिणाम पण आहे. तलवार असते ते दुधारी असते ना, ते शस्त्र आहे, तसा हा प्रकार आहे. तर त्याचा म्हणजे आध्यात्मिक तुम्ही झालात तर अंधश्रद्धाळू पण नाही झाला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा आणि मन अध्यात्मवादी ठेवा. त्याचं कारणच ते. म्हणजे विज्ञान करत पण बसू नका. विज्ञानाची गरज जरूर आहे, विज्ञान आवश्यकच आहे, परंतु त्या विज्ञानाबरोबर जो अहंकार येईल आपल्याकडे, कारण प्रगतीमुळे अहंकार येतो, त्यामुळे तो जो अहंकार येईल त्याला संतुलित करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आध्यात्मिक जर मन ठेवलं तर तुमची वैचारिक बैठक मजबूत असेल तर तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हाल. आता कोणाला सुरुवात करायची आहे की आजपासून मला आध्यात्मिक दिशेने वाटचाल करायची आहे, तर त्याच्यासाठी पहिली स्टेप त्याने काय घ्यावी आणि कुठून सुरुवात करावी, काय आचार विचार पाळावेत? आणि त्याला अध्यात्मात यायचं असेल तर त्याने गुरु मार्गामध्ये आलं पाहिजे. पण मी म्हणेन हेही करण्याची काही गरज नाही की आजचा धावपळीच्या काळातला जो माणूस आहे त्याने हेही नाही केलं आणि नुसतं आपलं आचरण जरी सात्विक ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो हळूहळू ऑटोमॅटिकच अध्यात्माकडे येतो. म्हणजे कुणाचं वाईट सात्विक बनायचं. म्हणजे मी बुद्धिवान प्राणी आहे, मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा संपूर्ण प्राणी मात्रा जीव मात्रा जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये मी अडसर न ठरता त्यांना एक प्रेरणादायी मी कसा ठरेन एवढा जर मनाशी त्याने खूणगाठ बांधली तर मला नाही वाटत की तो अध्यात्मापासून बाजूला जाईल. त्याचं सगळे जे दैनंदिनी चालू आहेत त्या सगळ्या गोष्टी चालू ठेवून तो अध्यात्मवादी विचारसरणीची त्याच्या अंतःकरणामध्ये पकड रुजली जाईल. असं त्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचे भगवे वस्त्र घालायची गरज नाही आहे किंवा त्याला घरदार सोडायची गरज नाही, प्रपंच सोडायची गरज नाही, मानठाण सोडण्याची गरज नाही. त्यांना राजकारणात जायचं की नाही, त्यांना समाजकारणात जायचं की नाही, त्यांना शास्त्रज्ञ व्हायचं की नाही, त्यांना डॉक्टर व्हायचं की नाही, त्यांना अमुक व्हायचं की नाही, सगळं करा. जीवनामध्ये मजा करण्यासाठी जीवन आहे, आनंद लुटण्यासाठी जीवन आहे. कारण मनुष्य जन्मामध्ये बुद्धी आहे म्हणून तो आनंद आपल्याला किंवा दुःख समजेल, बाकीच्या प्राण्यांना कळत नाही फारसं. म्हणून आनंद लुटण्यासाठीच मनुष्य जन्म असं माझं म्हणणं आहे. परंतु स्वैराचारी जगू नका. तर स्वैराचार आपल्यातला अध्यात्मशास्त्र घालवेल. म्हणून अध्यात्माची बैठक ठेवा. म्हणून डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तव अशी निगडीत ठेवून जगा, उत्तम जगू शकाल. स्वामीजी, आपल्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय आणि जी व्यावहारिक प्रगती ज्याच्यावर अवलोकन होतं बाहेर जगामध्ये त्याच्यापेक्षा ती वेगळी आणि महत्त्वाची कशी आहे? व्यावहारिक जगतामध्ये जी श्रीमंती मोजण्याची पद्धत आहे ते म्हणजे तुमच्याकडे गाडी आहे का, गाडी घोडा नोकर चाकर घरदार जमीन जुमला अशा गोष्टी असल्या की तुम्हाला श्रीमंत मानलं जातं. दागदागिने पैसा अडका मग त्याची श्रीमंती आहे असं मानलं जातं. तर आध्यात्मिक श्रीमंती ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, औदार्य आहे, परोपकार आहेत, अशी व्यक्ती श्रीमंत मानली जाते परमार्थामध्ये. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊली आम्ही देऊ उदाहरण, नामदेव महाराज प्रचंड म्हणजे प्रचंड औदार्य, प्रचंड त्यांच्याकडे दया की ज्या समाजानं त्यानं वाळीत टाकलं. त्या मुक्ताईला एक मांड भाजण्यासाठी खापर पण मिळू देऊ शकले नाही. त्याही लोकांवर ज्ञानेश्वर माऊलींनी दयाच केली आणि त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं की भगवंताकडे प्रार्थना केली, त्यांच्या भल्याची कल्याणाची केली. तर जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, त्यांनासुद्धा मंबाजीने मारलं
निवडुंगानं मारलं. ते विचारायला गेले की मंबाजी तुम्ही मला मारलंत, तुमच्या हाताला त्रास तर झाला नाही ना. म्हणजे इतकं औदार्य, एवढी परोपकारी वृत्ती. दधीजी नावाचे ऋषी होऊन गेले. दानव प्रचंड उन्मत्त झाले होते आणि त्यांचा नाश होणार नव्हता. आणि त्यांना आशीर्वाद होता की वृत्रासूर नावाचा राक्षस होता, त्याला आशीर्वाद होता. कारण ते असं काहीतरी मागून घ्यायचे की देव अडचणीत येतील आणि मिळणं शक्य नाही. असं जसं हिरण्यकश्यपूनं मागितलं होतं की मला दिवसा पण नको, रात्री पण नको, घरी पण नको, दारी पण नको, शस्त्रानं पण नको, अस्त्रानं पण नको, पशूनं पण नाही आणि पक्ष्यानं पण नाही किंवा माणसानं कुणीच मारता कामा नाही. अशा प्रकारचा मला मृत्यू दे. कारण त्याला सांगितलं गेलं शंकराने, मृत्यू तर बाबा अटळ आहे, तुला मृत्यू तर घ्यावाच लागेल. कशाने मृत्यू नको तर सांगता. त्याने फार अभ्यासपूर्वक सांगितलं, मला दिवसा नाही, रात्री नाही. म्हणजे मला दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको, घरी नको, दारी नको. अशा प्रकारे मृत्यू मागितला. शेवटी हिरण्यकश्यपूला त्याचं प्रचंड पाप झाल्यानंतर मारलंच त्याला. नरसिंह रूप धारण केलं आणि देवानं दिवसा पण नाही मारलं आणि रात्री पण नाही, संध्याकाळी मारलं. संध्याकाळी रात्र पण नसते आणि दिवस पण नसतो, घरी पण नाही आणि दारी पण नाही, उंबरट्यावर मारलं. म्हणजे उंबरटा हा घरात पण नाही आणि दारात पण नसतो ना, उंबरट्यावर मारलं, मांडीवर मारलं, त्याला वरती पण नाही आणि खाली पण नाही, अशा प्रकारे मारलं. शस्त्रानं अस्त्रानं नाही तर नाकाने फाडून टाकलं त्याला. नकही काही शस्त्र नाही आणि अस्त्रही नाही आहे, असं फाडून टाकलं. तसा तो वृत्रासूर नावाचा एक दैत्य उन्मत्त झाला होता. त्याला वरदान मागितलं. त्यानं सांगितलं, मला दधीजी ऋषी थोर पुण्यात्मे होते, ह्यांच्या हाडापासून जर एखादं शस्त्र तयार केलं आणि त्याने जर मारलं तर मी मरू शकेन. आता दधीजी ऋषींचं कोण मागणार, अस्ति कोण मागणार. परंतु या दानवांच्या नाशासाठी इंद्रादी देव सगळेजण दधीजी ऋषींकडे आले आणि त्यांनी सांगितलं की असा असा तो उन्मत्त झालेला प्रचंड हानी करतोय, गो ब्राह्मणांना सळो की पळो केलेलं आहे आणि त्याचा नाश करणं गरजेचं आहे, तेव्हा आपण आम्हाला भिक्षा घाला. दधीजी ऋषीने तात्काळ आपला देह सोडला आणि आपला देहाचे ते हाडी अस्थी जे होत्या त्यांना देऊन टाकला. मग इंद्राने त्याचं वज्र नावाचं अस्त्र बनवलं, म्हणून इंद्राच्या हातात ते वज्र असतं. ते दधीजी ऋषींच्या अस्थींपासून, हाडांपासून बनवलं आणि वृत्रासुराचा नाश केला. तर म्हणजे ही क्षमता असते, दया, क्षमा, शांती, परोपकार, औदार्य. किती औदार्य असलं पाहिजे, तर असं असलं पाहिजे समाजासाठी, दीनदुबळ्यांसाठी, दुःखी कष्टितांसाठी. तर ही श्रीमंती मानली जाते. आणि दासबोधामध्ये सांगतात, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. म्हणजे आज आपल्याकडे प्रचंड श्रीमंती असलेली समाजामध्ये कितीतरी माणसं दिसतात. परिस्थिती काय, फक्त पैशाच्या पाठीमागे जसा भिकारी माणूस एखाद्यासारखा पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या म्हणून या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जातो. आज सगळं तेच दिसतं आहे. किती मिळालं, अरे कोट्यावधी झाले, अब्जावधी खरबोवाद असलं पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. जगातला प्रचंड श्रीमंत मला व्हायचं आहे, ही स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही प्रपंचामध्ये किती मिळवलं तरी अपूर्णच वाटणार. कारण आशा मनीषा तृष्णा ज्या आहेत त्या कधी शांत होणार नाही प्रपंचामध्ये. त्यामुळे प्रपंच कितीही केला तरी अपूर्ण हो. जगातल्या कुठल्याही श्रीमंत माणसाला जाऊन विचारा की तू समाधानी आहेस का, तो सांगेल नाही, मला अमुक अमुक पाहिजे होतं, तमक्या तमक्या माणसाकडे ही गोष्ट आहे, ती मला पाहिजे होती, ती एवढीच माझ्याकडे नाही आहे. पण परमार्थाचं तसं नाही. एखाद्या चंद्रमौलीमध्ये राहणारा, म्हणजे एखाद्या झोपडीमध्ये राहणारा परमार्थेला विचार, तू समाधान, हो समाधान आहे, माझ्या झोपडीसारखं सुखच कुठे नाही. ते परमार्थ जे आहे ते परमार्थ म्हणजेच अध्यात्म. अध्यात्माशिवाय सुख नाही मिळणार. म्हणून मी सांगितलं ना, विज्ञानाने केली क्रांती, परंतु अध्यात्माशिवाय नाही म्हणे शांती. असं तर अध्यात्म एक प्रश्नाचं उत्तर देतं, मी कोण आहे. बरोबर. तो प्रश्न प्रत्येकाला पडतो का, आणि त्या प्रश्नाला एवढं महत्त्व काय, त्याचं उत्तर अजून महत्त्वाचं असेल तर ते कसं काय. प्रत्येकाला प्रश्न पडत नाही. प्रश्न पडतो ज्यावेळी तो शेवटच्या घटका मोजायला लागतो, तेव्हा त्याला हा प्रश्न पडतो, अरे माझा मृत्यू थांबायला पाहिजे होता, मला मृत्यू यायला नाही पाहिजे होता वगैरे. ते मृत्यू हे देवानं ठेवलेलं आहे,
म्हणून तो घाबरतो ना, तर ह्याच्यापेक्षा उन्मत्त झाला असता. जोपर्यंत आपल्यामध्ये सात्विक अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत कधी हा प्रश्न पडत नाही आपल्याला, की मी कोण आहे, का जन्माला आलो, मी काय केलं पाहिजे, हा तोपर्यंत प्रश्न पडत नाही. त्याच्यासाठी मनाची सात्विकताच निर्माण व्हावी लागते, तर वैराग्य येतं. वैराग्य निर्माण झालं की मग त्याच्या शोधार्थ तो बाहेर पडतो. असं गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं. प्रचंड श्रीमंत होते, परंतु त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं, अरे मी राजपुत्र आहे, मला सगळी सुखं आहेत, पण हा बघा माणूस खाली वाकवत चाललेला आहे, हा किती सुंदर होता, अशी कधीतरी माझी परिस्थिती होणार आहे, हा बघा माणूस घेऊन चाललेला आहे, असं माझं कधीतरी होणार आहे. अशा पद्धतीनं जेव्हा त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं तेव्हा त्यांनी घर सोडलं आणि निघून गेले. आणि मग त्या सुखाचा शोध घेऊ लागले की असा जन्माला घालणारा नेमका कोण आहे. आणि मग त्यांना यथार्थ दर्शन झालं. आणि मग गौतम बुद्धांनी जगाला बौद्ध तत्त्वज्ञान सांगितलं, तो भविष्यात धर्म झाला. धर्म म्हणजेच विचारधारा. गौतम बुद्धांनी एक विचारधारा शिकवली आपल्याला, की अहिंसा तत्त्व सांगितलं, हिंसा करू नका तुम्ही म्हणून सांगितलं. म्हणजेच काय करा, सात्विकता वाढवा. असं सगळ्या तत्त्वज्ञानाचा भाग तोच आहे. तर स्वामीजी, आज एवढ्या बिझी स्केड्यूलमध्ये आपण वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि हा पॉडकास्ट होऊ शकला. खरोखर मी इमॅजिन नव्हतं केलं की एवढ्या टाईट शेड्यूल असताना हा वेळ मिळेल, आणि तो पण एवढा मिळेल. मी 1 तास अपेक्षित केलेला, ते 2 तास मिळालेत. आणि एवढी छान चर्चा झाली, खूप शिकायला मिळालं. माझं ज्ञान त्याच्यामध्ये अजिबात नाही आहे, त्यामुळे काही चुकीचं विचारलं गेलं असेल तर क्षमा असावी. आणि धन्यवाद. खूप बरं वाटलं हा विषय या पॉडकास्टमध्ये घेऊन, आणि इच्छा होती की आपणच गाईड करावं, आणि ते आज झालं. माझं स्वप्न पूर्ण आलं थोडक्यात. त्यासाठी धन्यवाद.